हो रहा है। थैंक यू। जी बिल्कुल, यहाँ पर शुरू हो चुका है मैच और पहली गेंद के ऊपर गजब का स्ट्रोक आता हुआ केदार दमदार पाटिल के बल्ले से। बेहतरीन स्ट्रोक वहाँ पर पहली गेंद के ऊपर सुल्तान खान की। उसी बीच वहाँ पर देखने बैकफुट पर जाकर खेलने की कोशिश की थी उस गेंद को, वहाँ पर केदार ने ओवर थ्रो होता हुआ और उसका फायदा मिलता हुआ एक रन चुरा लिया वहाँ पर दोनों बल्लेबाजों ने। तर दमदार राहिले जागृत मराठा टीमची 7 धावा पहिल्या 2 बॉलवर जमा करण्यामध्ये यशस्वी झालाय प्रीतम बारे आणि केदार पाटील। उस बीच वहाँ पर देखना ऑन साइड की दिशा में इस गेंद को हल्के हाथों से खेला है इस बार प्रीतम बारी ने। एक रन आएगा। दोनों बल्लेबाज अब स्ट्राइक को रोटेट करते हुए, जबकि पहली गेंद के ऊपर एक बहुत ही खूबसूरत सिक्सर लगाया था वहाँ केदार ने। ताकद आणि नजाकतचा ताळमेळ चांगला तुम्हाला बसवावा लागणार आहे। दोन्ही संघाला जिंकणं गरजेचं आहे, त्यामुळेच मात्र ही जिंकण्याची जिद्द तुम्हाला पाहायला मिळते। उसी बीच वहां पर देखना सीधे बल्ले से इस गेंद को खेला है रविश मोमिन गेंद के पीछे दौड़ते हुए, लेकिन कोई मौका नहीं। ये गेंद जाएंगी बाउंड्री के बाहर 4 रनों के लिए। क्या बात आहे, या ठिकाणी मात्र पहिल्या बॉल पासून हल्ला चढवण्याची सुरुवात केदार पाटीलने केली आहे। पहिल्या बॉलवर षटकार आला, त्यानंतर थोडासा थांबला, पण त्यानंतर पुन्हा एकदा चार्ज झालाय आणि आता मात्र या चौकाराच्या मदतीने धावसंख्या नेऊन पोहोचवले 12 या आकड्यावर। जी बिल्कुल, बहुत बढ़िया बल्लेबाजी यहाँ पर केदार के बल्ले से। अब तक अगर हम रन देखें तो 3 गेंदों का सामना किया जिसमें 11 रन बनाए हैं। स्कोर हम टोटल देखें तो 12 रन। एसके स्पोर्ट्स, एसके एंटरप्राइजेस आणि जागृत मराठा या दोन संघादरम्यान आजच्या दिवसातला हा 5वा सामना तुम्ही अनुभवत आहात आणि सुलतान खान एक मोठं नाव आहे आणि त्याची गोलंदाजीला मात्र कुठेतरी एक चांगल्या पद्धतीने खेळलं जाते केदार पाटील आणि प्रीतम बारीच्या माध्यमातून। इस बार देखना है इनफील्ड के ऊपर से इस गेंद को खेल दिया है। राहिल वहां पर मौजूद है, लेकिन राहिल भी गेंद को नहीं रोक पाएंगे और ये गेंद भी जाएंगी बाउंड्री के बाहर 4 रनों के लिए। मजबूत गोलंदाजाच्या विरोधात मात्र प्रतिहल्ला चढवला जातोय ते म्हणजेच बॅटर केदार कडून, कारण महत्त्वाचं असते प्रतिस्पर्धी संघातल्या मजबूत कडीला ओळखणं। यावेळेस मात्र शेवटच्या क्षणापर्यंत वाट पाहिली, बॅटचा फेस ओपन केला, बॉलला स्लाइस केलं इनफील्डच्या डोक्यावरून बॅकवर्ड पॉइंट रिजनमध्ये 4 धावांसाठी चौकार। सुल्तान खान एक बार फिर से सामना करेंगे वहां पर केदार, जो बहुत बढ़िया बल्लेबाजी कर रहे हैं। केदारला चान्स मिळाला आणि त्या चान्सचा खूप चांगल्या पद्धतीने उपयोग करतोय। उसी बीच इस बार देखना है दूर से खेलने की कोशिश की थी उस गेंद को केदार ने। ये देखिए किस तरह से बिट हुए लास्ट गेंद के ऊपर। केदार बहुत ज़्यादा दूर से खेलना चाहते थे बल्लेबाज। तो पहले ओवर की समाप्ति होती हुई, पहले ओवर में जहां हमने देखा कि दोनों ही बल्लेबाजों ने अच्छी बल्लेबाजी की और 16 रन जोड़े हैं केदार और प्रीतम ने। तो अच्छी शुरुआत यहां पर मिलती हुई। पहिल्या षटकाचा जर हायलाइट जर आपण विचार केला तर 5 बॉल्समध्ये 15 धावा बनवल्यात केदार पाटीलने। तेच कुठेतरी हायलाइट पार्ट राहिला आहे पहिल्या षटकामध्ये। बघा, सुरुवात चांगली असेल तर शेवट देखील चांगला होतो असं आपण कित्येक वेळेला ऐकलेलं आहे आणि तोच कुठेतरी प्रयत्न या ठिकाणी जागृत मराठा संघ करतोय। केदार पाटीलने एक चांगली सुरुवात मिळवून दिली आहे। प्रीतम बारी थांबलाय। प्रीतम बारी देखील एक चांगला स्टार्टिंग ऑर्डर बॅटर आहे, पण तो देखील संयमाने खेळतो। केदारला जास्तीत जास्त चान्स मिळतोय। जी बिल्कुल, जिस तरह से यहाँ पर हम देख रहे हैं कि केदार ने बल्लेबाजी की, 5 गेंदों का सामना किया और 15 रन बनाए। इनके खांडवाल और माहिरा स्पोर्ट्स के कैप्टन आपको आपके 5-5 खिलाड़ियों के नाम देना है। इनके खांडवाल के कैप्टन और माहिरा स्पोर्ट्स के कैप्टन आपको आपके 5-5 खिलाड़ियों के नाम देना है। यहाँ पर बॉल आउट के लिए आपको 5-5 खिलाड़ियों के नाम देना है। दोनों ही टीम के कैप्टन इस बात का ध्यान दें। तो पहले ओवर की समाप्ति पर हम स्कोर देखें तो 16 रन, एक फ्लाइंग स्टार्ट मिलता हुआ जागृत मराठा रहनाल को। बॉल आउट नक्कीच प्रेक्षक देखील डोळ्यात तेल घालून बॉल आउटची वाट पाहत आहेत, कारण त्यांना ठाऊक असते ज्याची गोलंदाजी चांगली, ज्याची गोलंदाजी अचूक आणि ज्याची गोलंदाजी यष्टी वेधक असेल त्यालाच मात्र स्कोप मिळणार आहे त्याच्या संघाला विजय करण्यासाठी। नवीन बॉलर बॉलिंग ट्रॅकवर येतोय राहिल। धावसंख्या झाले बिनबाद 16। दूसरे ओवर के लिए अब राहिल शेख को बुलाया गया है। मैजिक ऑफ पड़गा सामना करेंगे प्रीतम बारी। पहली गेंद वहां पर बैकफुट पर जाकर इस गेंद को खेला है प्रीतम ने। 1 रन की मदद से स्ट्राइक को रोटेट करते हुए प्रीतम। चांगली प्लेसमेंट कव्हर रिजनमध्ये इनफील्डच्या आतमध्ये त्या ठिकाणी 2 क्षेत्ररक्षक होते। चांगल्या पद्धतीने बॉलला अडवलंय। स्ट्राइक रोटेशन पॉलिसी या ठिकाणी प्रीतम बारी यूज करतोय, कारण त्याला ठाऊक आहे कदाचित केदार पाटीलकडे चान्स असेल।
तो नक्कीच फायदा होतो शकेल. सन्माननीय महेंद्रजी पाटील खारबावचे सरपंच यांचं आगमन झालं, त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय आयोजकाच्या ते. वेलकम सर. साई स्पोर्ट्स खारबाव संघाचे संघमालक आणि तसेच विद्यमान सरपंच खारबाव ग्रामपंचायत सन्माननीय महेंद्रजी पाटील यांचं आगमन, त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. जी बिल्कुल, अभी अभी हमारे बीच में महेंद्र जी पाटिल तशरीफ लाए. वेलकम महेंद्र जी पाटिल जी, आपका स्वागत है बीपीएल सीज़न 2 में. इस बार आगे निकल कर खेलने की कोशिश की, वहाँ पर केदार ने अच्छी गेंदबाजी यहाँ पर देखने को मिल रही है राहिल द्वारा. चला, मी ज्या संघाची नावं घेतोय त्या संघाच्या प्रतिनिधी किंवा कॅप्टनने रिपोर्ट करायचे. आग्रे राजा पोगाव, बालाजी ग्लोबस, सोनादेवी विहान मितकुमार, मॅगी 11, RD 4440, चॅलेंज स्पोर्ट्स आणि जॉली स्पोर्ट्स. उसी बीच वहाँ पर देखना है वी की शक्ल में इस गेंद को खेला है, वहाँ सुल्तान मौजूद है, लेकिन सुल्तान को बीट करती हुई गेंद निकलती हुई 4 रनों के लिए. एक बार फिर से अच्छा स्ट्रोक केदार के बल्ले से. जास्त ताकद नव्हती, हलक्या त्याने बॉलला फक्त खेळून काढले. विडॉपच्या डोक्याच्या वरून चिप केलं जातं या बॉलला. आणि हे महत्त्वाचं आहे मित्रांनो की कधी तुम्हाला अटॅक करायचा आणि कधी तुम्हाला संयमाने खेळ करायचा आहे हे ओळखणं गरजेचं आहे, आणि ते ओळखलंय या ठिकाणी केदारने. इस बार वाइड गेंद कर बैठे वहाँ राहिल शेख, लेग स्टंप को छोड़ती हुई ये गेंद रही थी. अतिरिक्त रूप में बढ़ोतरी होती हुई 1 रन की मदद से स्कोर आगे पहुंचता हुआ 22 रन बिना किसी विकेट के नुकसान पर जागृत मराठा. SK एंटरप्राइजेस मात्र महत्त्वपूर्ण काम हेच आहे, विकेटचा शोध. उसी बीच वहां पर देखना है कॉर्नर की दिशा में इस गेंद को खेला है, वहाँ श्याम चौधरी वहां पर मौजूद है. जब तक गेंद को फील्ड करते उसी बीच 2 रन आएंगे इस गेंद के ऊपर. फिटनेस खूप चांगला आहे श्यामचा, आणि त्या फिटनेसच्या आधारावर त्याने कित्येक वेळा चांगला खेळ केला आहे. पण आता आपण पाहिलं आउटफील्डमध्ये देखील तितकाच क्विक आहे श्याम. धावसंख्या झाली ती म्हणजेच बिन बाद 24 धावा. इस बार फोर्स करने की कोशिश की थी वहां पर केदार ने, उतनी बेहतर टाइमिंग नहीं लगा पाए थे इस बार केदार. 1 रन जरूर आएगा इस गेंद के ऊपर. दोनों ही बल्लेबाज बहुत बढ़िया बल्लेबाजी करे, केदार और उनका साथ देते हुए प्रीतम बारी. NK स्पोर्ट्स खांडवळ आणि त्याच्यासोबतच माहिरा स्पोर्ट्स या दोन्ही संघाच्या कॅप्टनने आपल्या 5 बॉलर्सची नावं आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये द्यायची आहेत बॉल आउट या फॉर्मॅटसाठी. इस बार इनफील्ड के ऊपर से खेल दिया है, कवर की दिशा में ये गेंद जाएंगी 4 रनों के लिए. बेहतरीन स्ट्रोक आता हुआ इस बार प्रीतम के बल्ले से. थांबले पाहिलं आणि त्यानंतर मात्र खूप चांगल्या पद्धतीने कव्हर रिजनमध्ये बॉलला इनफिल्डच्या डोक्याच्या वरून बाहेर काढलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता कव्हर रिजनमध्ये, पण तो मात्र पाहतच राहिलाय. बॉल सीमारेषेच्या पलीकडे 2 षटकांच्या समाप्तीनंतर 14.50च्या धावगतीने जागृत मराठा संघ खेळतोय 29 धावांवर, आणि अजूनपर्यंत एकही विकेट गमावलेली नाही. एक चांगली फ्लाइंग स्टार्ट आहे जागृत मराठा या टीमची. जी बिल्कुल, बहुत बढ़िया शुरुआत यहाँ पर मिली. अगर हम पहले 2 ओवर की बात करें, जहाँ पहले ओवर में सुल्तान के ओवर में 16 रन, उसके बाद राहिल शेख के ओवर में 13, तो बढ़िया स्कोर अब तक खड़े किया है जागृत मराठा ने, जहाँ पर केदार और प्रीतम बहुत बढ़िया बल्लेबाजी करे. नक्कीच मैदानाच्या आतमधलं जर चित्र आपण पाहतोच आहे, पण आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये देखील सायबा ओमीन जे एकनिष्ठ राहिलेत जेव्हा ज्या मोठमोठ्या स्पर्धा भिवंडीमधल्या असतात, तर सायबा ओमीन खूप चांगलं गुणलेखन करतात. त्याच्या सोबतीला अल्पेशी गायकवाड देखील आहेत. तर ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक चांगलं क्रिस्टल क्लिअर सुवाच्य अक्षरातलं गुणलेखन, धावसंख्या लेखन या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते. आणि या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण नो डाऊट प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून दाखवलं जाते. तर घर बसल्या प्रेक्षकांसाठी ही एक चांगली तरतूद आहे प्रिन्स मूवीच्या माध्यमातून. 3ऱ्या षटकाची सुरुवात होते, आणि 3ऱ्या षटकाची सुरुवात करताना पुन्हा एकदा आपला स्पेल कंटिन्यू करतोय तो म्हणजेच सुल्तान. जी बिल्कुल, सुल्तान खान को एक बार फिर से गेंदबाजी के लिए बुलाया गया है. इस टूर्नामेंट में बहुत बढ़िया गेंदबाजी की है सुल्तान ने. अब तक 10 विकेटें हासिल की, लेकिन अब तक हम देख रहे हैं इस मैच में विकेट नहीं मिला है. पहली गेंद वहां पर सुल्तान की देखना है, हुक कर दिया इस गेंद को डीप में, वहां पर अक्षय मौजूद है, और अब जाकर विकेट गिरता हुआ केदार की पारी यहां पर समाप्त होती हुई. काय शोल्डरवर कंट्रोल आहे बघा, त्याचा तितकासा बाउन्स मिळाला नव्हता. शोल्डर हाईटने हा बॉल ट्रॅव्हल होत होता, आणि या बॉलला आडव्या बाटेने खेळायचा प्रयास जरूर झालाय. फॉरवर्ड मिड विकेट रिजनमध्ये हा एक सहज सोपा झेल देऊन फलंदाज बाद होतोय, आणि ज्या विकेटची गरज होती ती गरज पूर्ण करतोय कॅप्टन सुल्तान. जी बिल्कुल, बहुत ज़्यादा ऊपर खेल बैठे थे वहाँ पर केदार, लेकिन कोई गलती नहीं की वहाँ अक्षय पाटिल ने, मैन फ्रॉम खारबाव. अक्षय एक दर्जेदार खारबावचा खेळाडू आणि तितकाच चांगला गोलंदाज सुद्धा तो आहे. अष्टपैलू कामगिरी त्याने नेहमीच केलेली आहे.
आणि महेंद्र पाटील जे साई स्पोर्ट्स खारबावचे संघ मालक आहे त्यांच्या संघातच तो खेळत असतो. तर हे महत्त्वाचं आहे, जेव्हा आपल्या गावातला एक प्रतिष्ठित व्यक्ती जेव्हा व्यासपीठावर असते त्यांच्यासमोर एक चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये होणं. जी बिल्कुल। और अगर हम साइज स्पोर्ट्स खारबाव की बात करें तो बाली ट्रॉफी में ग्रामीण की विजेता संघ रही थी, और सिटी की अगर हम बात करें तो सेमीफाइनलिस्ट रही थी। बहुत बढ़िया परफॉर्मेंस रहा था साइज स्पोर्ट्स खारबाव का बाली ट्रॉफी में। नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जातोय तो म्हणजेच मिस्टर पवन केणे, जो नेहमीच ग्रामीण संघाकडून ओपन करत असतो, पण आता मात्र कुठेतरी लीग सिस्टममध्ये एका वेगळ्या संघात खेळताना मात्र संघाची जबाबदारी ओळखून कॅप्टनने त्याला तिसऱ्या क्रमांकावर आमंत्रित केलेलं. भाऊ या तिसऱ्या क्रमांकावर चांगला खेळतोय का? सुल्तान खान पहला ब्रेक थ्रू दिलाया है अपनी टीम को, इस बार सामना करेंगे प्रीतम बारी। इस बार फिर से शॉट गेंद, लेकिन देखना है नो बॉल का इशारा, और ये गेंद जाती हुई कॉर्नर के ऊपर से 6 रनों के लिए। ओवर स्टेप हो गए वहां पर सुल्तान खान, लेकिन गजब का स्ट्रोक आता हुआ प्रीतम बारी के बल्ले से। शानू कुरुशी देखील वेगळे पण जपतायत, कारण प्रत्येक वेळी जेव्हा नो बॉल किंवा असे इशारे करतात ते सांगतात इशारे करून की नक्की नो बॉल कसला आहे. त्यांच्या इशाऱ्याच्या माध्यमातून आपल्या कॉमेंट्री बॉक्समध्ये एक चांगला रिपोर्ट येतोय, आणि ओव्हर स्टेपिंगचा नो आहे. ओव्हर स्टेपिंगच्या नोला सीमारेषेच्या बाहेर बॉलला पाठवलंय. बघा किती चांगला रिप्ले त्या ठिकाणी पुल केलाय बॉलला, आणि वंडरफुल 6 आपल्या संघासाठी प्राप्त केले, आणि 6 धावांच्या वाढीनं धावसंख्या जाऊन पोहोचते 36 या आकड्यावर. इस बार अच्छी वापसी, वाइड यॉर्कर किया था, शरीर से दूर खेला है वहां पर प्रीतम ने। 1 रन जरूर आएगा इस गेंद के ऊपर। फ्री हिट की गेंद थी, लेकिन बहुत बढ़िया गेंद रही थी, वाइड यॉर्कर। आणि सुलतानने खूप ऊन पावसाळे पाहिले आहेत, आणि कशा पद्धतीने बॅटरला अडवायचं आहे ही क्षमता सुलतानकडे, आणि त्याने खूप चांगल्या पद्धतीने बॉलला थोडंसं बाहेर ठेवलं होतं, आणि त्यामुळे मात्र या बॉलला जास्त न्याय देता आला नाही बॅटरला. इस बार देखना है क्या कुछ हो पाता है, वाइड का इशारा आता हुआ इस बार। आता कंट्रोल निसटलाय, हा बॉल वाईड असेल, आणि 1 फॉर दी ओव्हरची ताकीद सुद्धा सुलतानला मिळते. एका धावेची वाढ धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 38 या आकड्यावर, 38 रन्स. हमारे बीच में महेंद्र पाटिल जी मौजूद है, और उनके साथ में नीतीश बाला पाटिल जी मौजूद है, जो खारबाव के ग्राम पंचायत सदस्य है। उसी बीच वहां पर देखना है दूर से पंच किया था A1 पवन ने। गेंद तो हालांकि उतनी बेहतर नहीं रही थी, लेकिन बहुत ज़्यादा दूर से खेलने की कोशिश की वहां पर पवन ने। स्कोर अभी भी रुका हुआ है 38। एक विकेट गंवाने के बाद जागृत मराठा। चांगला कमबॅक सुलतानचं तुम्हाला पाहायला मिळते. पवन सारखा बॅटर समोर असताना देखील खूप चांगल्या कल्पकतेने गोलंदाजी करतोय. इस बार फोर्स करने की कोशिश, वहां पर मिस टाइम स्ट्रोक है, गेंद के नीचे वहां पर डायमंड ऑफ भिवंडी अल्पेश चौधरी, और A1 पवन की पारी यहां पर समाप्त। नेवर अंडर एस्टिमेट एनी प्लेअर इन क्रिकेट, तेच कुठेतरी मैदानात आतमध्ये पाहायला मिळालेलं आहे. सुलतान खानला मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न केला गेला, आणि कुठेतरी अवे फ्रॉम द बॉडी अपरकट करायचा होता, पण मात्र व्यवस्थित परिवर्तन करता आला नाही या पवित्रामध्ये, आणि झेलचीच्या स्वरूपात फलंदाज बाद. बहुत बढ़िया गेंदबाजी यहाँ पर सुल्तान खान द्वारा। अब तक इस टूर्नामेंट में 12 विकेटें हासिल की है सुल्तान खान ने। ऊपर आसमान, नीचे धरती, बीच में तेरा जुनून, ऐ सुल्तान, गजब की गेंदबाजी। नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जातोय हर्षद चौधरी, ज्याच्यावर या भिवंडी प्रीमियर लीगमध्ये संघ मालकाकडून खूप जास्त विश्वास जतवला गेला होता. गेल्या सामन्यामध्ये तितकासा चांगला खेळ झाला नाही, पण आता मात्र डू और डाय आहे, म्हणजेच काय या सामन्यामध्ये चांगला खेळ करावाच लागेल. जी बिल्कुल, पिछले मुकाबले में उनका परफॉर्मेंस उतना बेहतर नहीं रहा था, लेकिन उन्होंने बहुत बढ़िया परफॉर्मेंस किया है पिछले कुछ मुकाबलों में। इस बार नीचे बैकलिप से वहां पर खेला है प्रीतम ने। देखना है कवर में वहां पर राहिल शेख मौजूद है, जब तक गेंद को फील्ड करते उसी बीच एक ही रन आएगा इस गेंद के ऊपर। चांगली प्लेसमेंट या ठिकाणी प्रीतम बारीची पाहायला मिळालेली आहे, आणि खरंच स्ट्राईक रोटेट केले, कारण या अगोदर विकेट गेला होता, कुठेतरी वेळ जाऊ द्यायचा प्रयत्न या ठिकाणी प्रीतम बारीचा राहिला. स्ट्राईकवर बॅटर तुम्हाला पाहायला मिळतोय हर्षद चौधरी. धावसंख्या थांबले ती म्हणजेच 39 आकड्यावर. धाव कधी चांगली आहे मजरजी. उसी बीच वहां पर सुल्तान की ये गेंद, नो बॉल का इशारा इस बार आता हुआ। इस ओवर में हम देख रहे कि अब तक 2 नो बॉल की है सुल्तान खान ने। 1 फॉर दी ओव्हरची ताकीद मिळाली होती, आणि त्या ताकीद दिल्यानंतर सुद्धा जर तुम्ही शोल्डरचा अतिरिक्त वापर कराल आणि बाउन्सर हाताळाल, आणि जर तो कंट्रोलच्या बाहेर गेला तर पंचाच्या माध्यमातून नक्कीच नो बॉल घोषित केला जाणार आहे. आणि आता पुन्हा एकदा फ्री हिटचा बॉल खेळण्याची संधी हर्षद चौधरीला मिळते. धावसंख्या झाली आहे जागृत मराठा टीमची 2 गडी बाद 40 धावा. जी बिल्कुल, एक अच्छा मौका आया यहाँ पर हर्षद चौधरी के पास, एक बड़ा स्ट्रोक लगाकर अपना खाता खोल सकते हैं।
एक्झॅक्टली, आणि तोच मनसुबा दिसतोय का नक्कीच पुढच्या बॉलवर पाहायला मिळेल. सुलतान पुन्हा एकदा फ्री हिटचा बॉल फेकण्यासाठी सज्ज होतोय. स्ट्राईकवर बॅटर असेल हर्षद. इस बार फेंक दिया है, मिड विकेट के ऊपर से गेंद जाती हुई 6 रनों के लिए. किस तरह से फ्री हिट गेंद का इस्तेमाल करने चाहिए ये बताया है हर्षद चौधरी ने. हलकंसं गती परिवर्तन केलं होतं पण शेवटच्या क्षणापर्यंत बॉलवर नजर ठेवली आणि बॉलला पुल केलंय मिड विकेट रिजन बाहेर स्टँडमध्ये 6 धावांसाठी. आणि अशा पद्धतीने 3 षटकाची समाप्ती होते. 3 षटकाच्या समाप्तीनंतर जागृत मराठा टीमची धावसंख्या झालेली आहे 2 गडी बाद 46 धावा. आणि नक्कीच पुढच्या 3 षटकांसाठी आमंत्रित करूया मायक्रोफोनवर कुणालजी दाते सरांना आणि त्यांच्या सोबतीला अजय गर सरांना. वेलकम इन कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद मनीषजी पाटील आणि त्याचबरोबरीने मजर खान यांना तुम्ही ऐकलं. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 46 धावा. शेवटचा बॉल आतमध्ये आला थोडासा सुलतानचा आणि त्याच्यावर देखील एक कडा प्रहार झाला. षटकार आला आणि षटकाराच्या मदतीने 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 46 धावा झाल्या. 2 फलंदाज बाद. SK एंटरप्राइजेस शुमाईल शिवशे यांचा हा संघ जागृत मराठाच्या विरोधात खेळत असताना, आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर डिफेंडिंग चॅम्पियन सध्या खेळत आहेत मैदानामध्ये जागृत मराठाच्या विरुद्ध. BPL पर्व पहिलं त्यांनी गाजवलं. अशा परिस्थितीमध्ये आव्हान जिवंत ठेवण्यासाठी ही संघर्षाची लढाई आहे या स्पर्धेमध्ये. आणखी एक संघ जिंकेल या मॅचमधून, एक संघ पराभूत होईल. पॉईंट्स टेबलमध्ये पुन्हा एकदा चर्चेला उधाण येईल. कदाचित पुन्हा एकदा आपल्यासमोर 3 टीम इन ॲक्शन असतील. बॉल आऊटचा निर्णय होऊ शकतो आणि अशा अनेक घडामोडी घडू शकतात या मॅचनंतर. त्याच्यावर चर्चा सध्या सुरू आहे. ग्रुप A ग्रुप B मधून जे 3 संघ पुढच्या फेरीमध्ये दाखल झालेले आहेत त्यांच्या दरम्यान यानंतर पुढची रणनीती काय असेल याच्यासाठी प्रत्येक टीमच्या कॅप्टनला आणि प्रतिनिधीला इथे उपस्थित राहण्याची विनंती आम्ही केली होती. त्याच्यावर चर्चा होईल. 46 धावा झाल्यात. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 4थं षटक आता फार एंडकडून हाजी समद सेठ स्टँड एंडकडून आता बॉलिंगसाठी आलाय राहिल शेख. राहिल ओव्हर नंबर 4 आणि त्याच्यासमोर फलंदाज आहे प्रीतम बारी हर्षद चौधरी. प्रीतम बारीला आता एक चांगली इनिंग पेश करणं गरजेचं आहे. एक्स्ट्रा कव्हरला मग अशी एक चौकार त्याने ठोकला. आता बॅटिंग करणं गरजेचं आहे. आयकॉन खेळाडू डहाणू तालुक्यातील टडी गावचा हा खेळाडू आहे. ओहो, काय बॉल होता पहिलाच. राहिल याच्यासाठी जाणला जातो वेगवान गोलंदाजीसाठी, आणि इथे मात्र पहिलाच बॉल बीट करून गेला विकेट कीपरच्या हातामध्ये. चांगली लाईन इन कटर बॉल पिचिंग झाल्यानंतर थोडासा आतमध्ये आला, परंतु वेग भन्नाट होता. विकेट कीपरचा वेध घेतला जातो आणि हा येतो डॉट बॉल. यावेळेला थोडासा पुढे टाकलाय. विकेट कीपर बीट. फलंदाजाने बॉलला जाऊ दिलं आणि फाईन लेगचा क्षेत्ररक्षक थोडासा वाईड होता, त्याच्यामुळे लॉंग स्टॉप रिजन मध्ये फाईन लेगला हा येतोय वाईड बॉल आणि त्याच्यावर येतोय चौकार. NK स्पोर्ट्स खांडवालने त्यांच्या 5 गोलंदाजाची नावं दिलेली आहेत. माहेरा स्पोर्ट्स टीमचे कॅप्टन आणि त्याचबरोबर आपली लिस्ट आमच्यापर्यंत लवकरात लवकर अपडेट करायची आहे. NK स्पोर्ट्स खांडवाल च्या 5ही गोलंदाजांची नावं आलेली आहेत, बॉलरची नावं आलेली आहेत. तर मायरा स्पोर्ट्स लवकरात लवकर आपले बॉलिंग लिस्ट अपडेट करून घ्या. 51 रन. कम्युनिकेशन मॅन आमच्याबरोबर अबुलेस यांचे इथे आगमन होतं. त्यांचं सहर्ष स्वागत. कॉमेंट्री बॉक्समध्ये भरपूर कमी वेळेला ते येतात, परंतु येतात. 51 रन स्कोरबोर्डवर आहे. पिचिंग झाल्यानंतर खाली राहिला शूटर बॉल खालीच बसून जातो विकेट कीपरकडे आणि हा येतो डॉट बॉल. प्रीतम करेल तर काय करेल हा प्रश्न त्याला पडलाय. आषाढभूत नजरेने तो नॉन स्ट्रायकिंग एंडच्या बॅट्समनकडे पाहतोय, परंतु काय करणार. असा बॉल टाकल्यानंतर बॉलरने हा येतो डॉट बॉल. टीमची धावसंख्या आहे 51. ओव्हर नंबर 4चा खेळ सुरू असताना यावेळेला स्लोअर वन गती परिवर्तन. राहिलने पहिला बॉल वेगाने टाकला, त्याच्यानंतर आणखीन वेग दाखवला, वाईड बॉल गेला, त्याच्यानंतर आपण पाहिलं खाली राहिला बॉल आणि हा गती परिवर्तन चेंज ऑफ पेस प्रत्येक फॉर्म ऑफ क्रिकेटमध्ये खूप महत्त्वाचा बॉल मानला जातो. इथे येतो डॉट बॉल. 3 बॉलचा खेळ संपला. 51 धावा फलकावर आहेत.
शॉर्ट बॉल बॅकफुटला जाऊन पुल केलाय, गॅप मध्ये जातोय. पंचांचा इशाऱ्याची वाट असेल, धावा किती मिळतील या फटक्यावर. पंचांचा इशारा, बॉल जातोय वन बाउंस सीमारेषा पलीकडे, चौकार. चेक करायचंय. येस, तर तिसऱ्या पंचांची इथे मदत घेतलेली आहे ऑनफिल्ड अंपायरनी. चेक केलं जाईल. गोकुलदास पाटील आमच्या कॉम्बॉक्समध्ये उपस्थित आहेत. हा चौकार आहे की षटकार आहे याची शहानिशा केली जाते सध्या. गोकुळदास पाटील जे तिसरे अंपायर आहेत, यांचा निर्णय आता थोड्याच वेळामध्ये आपल्या समोर येईल. फटका चांगला होता प्रीतम बारीच्या बॅटमधून मिडविकेटला पुल, आणि हा चौकार आहे. ऑनफिल्ड अंपायरने जो निर्णय दिला होता तो योग्य होता आणि इथे 4 धावाच मिळतील. चांगला निर्णय आमचे ऑनफिल्ड अंपायर आहेत त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेला. चौकार होता आणि हा चौकारच घोषित केलेला आहे तिसऱ्या पंचांनी देखील. थोड़ा समय लिया गया कुणाल, क्योंकि ये महत्वपूर्ण मुकाबला है, नॉकआउट मैच है. दोनों टीमों के दृष्टिकोण से फुल टॉस गेंद ऑन साइड में ड्राइव कर दिया है. तेज स्ट्रोक था लेकिन अच्छी फील्डिंग वहाँ पर काउ कॉर्नर की दिशा में बाउंड्री लाइन के नज़दीक. एक ही रन लेने का अवसर प्रीतम बारी के पास. प्रीतम बारी एक जिम्मेदाराना पारी खेल रहे हैं इस महत्वपूर्ण मुकाबले में. माहिरा स्पोर्ट्स के कैप्टन, आपसे रिक्वेस्ट है, आपको तुरंत कमेंट्री बॉक्स से संपर्क करना है और आपके 5 खिलाड़ियों के नाम बॉल आउट के लिए देने हैं. आसान सा कैच, शॉट फाइन लेग पर कोई गलती नहीं सचिन गायकवाड़ द्वारा. बहुत बढ़िया शॉर्ट पिच गेंद थी, अच्छा उछाल प्राप्त किया वहाँ पर राहिल ने और आखिरकार राहिल को इस मैच में सफलता मिलती हुई. चांगलं व्हेरिएशन या ओव्हरमध्ये राहिलच्या माध्यमातून. काही स्लोअर वन बॉल, काही वेगाने टाकलेले बॉल. हा हाफ ट्रॅकर होता परंतु एक चांगला बाउन्सर हुक करण्याचा प्रयत्न आणि शॉर्ट फाईन लेगला एक चांगला झेल सचिनच्या माध्यमातून. हर्षद चौधरी त्या आउट होतोय. महत्वाची विकेट या ओव्हरमध्ये राहिलकडून. स्कोर 56 रन 3 विकेटों के नुकसान पर 6 रन बनाकर आउट हुए हैं हर्षद चौधरी. हर्षद ने शुरुआत में अच्छी बल्लेबाजी की इस टूर्नामेंट में, लेकिन अब जब सही मायनों में ज़रूरत है टीम को उनकी अच्छी बल्लेबाजी की, कहीं ना कहीं उतना अच्छा प्रदर्शन देखने को नहीं मिल रहा है. 4 ओव्हरचा खेळ इथे संपलाय. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर बोर्डवर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 56 धावा. 56 आफ्टर 4 ओव्हर, लॉस ऑफ 3 विकेट. अच्छा करंट रन रेट है इस समय जागृत मराठा रानाल टीम का. ठीक 14 रन प्रति ओवर के हिसाब से रन्स बनाए जा रहे हैं. रवीश भी थोड़े से चिंतित नज़र आ रहे हैं इस समय. हमेशा मुस्कुराते रहते हैं लेकिन आज पहली बार थोड़े चिंतित नज़र आ रहे हैं. और कुणाल, मेरे ख्याल से बल्लेबाज ये कोशिश करेंगे यहाँ से कि यही रन रेट कम से कम बरकरार रखा जाए. हो, हाच प्रयत्न असायला पाहिजे बॅटिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून. आणि आता संपूर्ण जबाबदारीचा उल्लेख मगाशी तुम्ही केला, त्या जबाबदारीने खेळ आतापर्यंत केलाय प्रीतमने, परंतु आता थोडंसं आक्रमक भूमिकेमध्ये देखील त्याने असायला पाहिजे. डेथ ओव्हरमध्ये 12 बॉल आता त्याच्याकडे आहेत. एक चांगलं टार्गेट सेट करणं गरजेचं आहे आणि तसा तो प्रयत्न करताना दिसेल, परंतु त्याच्यासमोर कडवं आव्हान पेश करण्यासाठी बॉलिंगसाठी सज्ज होतोय सिद्धार्थ राप्टे. बायत के गेंदबाज है. राउंड आर्म बॉलिंग एक्शन उनका. यॉर्कर्स बड़े अच्छे डालते हैं. डेथ ओवर्स में खासतौर पर अच्छी गेंदबाजी करने के लिए जाने जाते हैं सिद्धार्थ राप्टे. एक शॉट फाइन लेग, एक शॉट थर्ड मैन, एक बैकवर्ड पॉइंट है और बाकी के 6 खिलाड़ी बाउंड्री पर.
आगे रखी हुई गेंद बल्ले का इनसाइड एज लेकर गेंद जा रही है स्क्वायर लेग की दिशा में, डीप में वहां पर खिलाड़ी मौजूद है। 2 का प्रयास और ये जोखिम भरा हो सकता है। अल्पेश ने चालाकी दिखाई दी लेकिन बल्लेबाज पहुंच गए अपने क्रीज में। राहुल केने नए बैटर जो कि इस समय नॉन स्ट्राइकर्स एंड पर है, इन 2 रनों से स्कोर आगे बढ़ता हुआ 58 रन 3 विकेटों के नुकसान पर। स्ट्रोक खेळल्या खेळल्या 2 रनचा कॉल केला होता प्रीतमने आणि ही चांगली रणनीती होती कारण स्ट्राईक देखील त्याला घ्यायची होती अशा परिस्थितीमध्ये आणि त्याने प्रयत्न केला, यश त्याला मात्र प्राप्त झालं। 2 धावा मिळतात, टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवर 58। बारी को पेस करने का प्रयास कर रहे हैं इस समय प्रीतम बारी। अगली गेंद लेफ्ट आर्म राउंड द विकेट, ये भी आगे रखा और फिर से उसी दिशा में गेंद जा रही है। डीप स्क्वायर लेग के स्थान से खिलाड़ी आते हुए गेंद पर इस बार सफाई से फील्ड किया है और इस बार दूसरे रन का मौका बिल्कुल भी दिया नहीं दोनों बल्लेबाजों को। एक ही रन से संतुष्ट होना पड़ा है प्रीतम बारी को और गेंदबाज मेरे ख्याल से खुश रहेंगे यदि बल्लेबाज सिंगल डबल्स ही लेते रहते हैं तो इन अंतिम 2 ओवर्स में। यहाँ पर गेंदबाजों की कोशिश यही है कि बाउंड्रीज ना दी जाए। अगदी बरोबर उल्लेख आहे तुमचा अजय की तोच प्रयत्न गोलंदाजाला करायचा आहे, परंतु पहिले 2 बॉल खेळल्यानंतर नक्की खुश नसेल प्रीतम बारी। पहिले दोन्ही बॉल अचूक टप्प्यावर टाकले सिद्धार्थने। इस बार स्विंग किया ऑन साइड में, टाइमिंग लाजवाब, गेंद कर रही है हवाई सफर, बाउंड्री के बाहर 6 रन। प्युअर टायमिंग इथे पाहायला मिळालं। राहुल केनेच्या बॅटमधून थोडासा पुढे टाकला होता बॉल, ओव्हर पिच होता आणि त्याला मात्र स्लॉग हिटिंग करत असताना बॉलला पाठवले मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर। चांगलं टायमिंग राहुलच्या बॅटमधून, मनगटाचा योग्य वापर इथे दाखवलाय आणि हा येतोय षटकार। फुल लेंथ गेंदबाजी में ये परेशानी रहती है, आपका पेस थोड़ा भी कम हो जाए और थोड़ा भी इधर उधर लेंथ में आप भटक जाते हो तो फिर मार पड़ती है। खासतौर पर यॉर्कर डालने में ये बड़ी समस्या रहती है। पहली 2 गेंदें भी फुलर लेंथ की थी लेकिन उसको मिडल नहीं कर पाए थे प्रीतम बारी। राहुल ने आते ही मिडल किया है, कलाइयों का बहुत शानदार उपयोग किया है अपने स्ट्रोक में, डीप मिड विकेट के ऊपर से उठाकर खेल दिया और सिक्सर के साथ अपने पारी का आगाज किया है। जागृत मराठा रानाल टीम एक अच्छे स्कोर की तरफ बढ़ रही है इस डू और डाई मैच में। स्कोर हुआ है इस समय 65 रन 3 विकेटों के नुकसान पर। अभी भी पारी में 9 गेंदें शेष है। कैलकुलेशन बल्लेबाजों का भी रहेगा, 9 गेंदों में इतने बड़े हिट्स लगाने हैं। काय वाटतं अजय, 80च्या पर्यंत जाण्याचा प्रयत्न इथे असेल बॅटिंग करणाऱ्या टीमचा? आप तो 80 के बारे में बता रहे हो, पूछ रहे हो, मैं समझता हूं कि 90 के ऊपर जाने का प्रयास रहेगा बल्लेबाजों का। और इस तरह से स्ट्रोक्स खेलेंगे तो पहुंच भी जाएंगे। लॉन्ग ऑन के ऊपर से झन्नाटेदार हिट, 6 रन। हो, बॅक टू बॅक 2 षटकार आले आहेत आणि आता तो आकडा देखील खुणवायला लागलाय 90 रनचा आणि या स्पर्धेतला 489 क्रमांकाचा षटकार आलाय। फुल टॉस बॉल, ताकद होती, एक पाय मागचा वाकवला आणि अगदी समोर वाईडिश लॉंग ऑन काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलाय। चांगलं टायमिंग राहुल केनेच्या बॅटमधून आणि हा षटकार। वैसे राहुल केने को ज़्यादा गेंदें खेलने का मौका किसी में मिला नहीं है, लेकिन जब भी उनको बल्लेबाजी का मौका मिला है उन्होंने कुछ बड़े हिट्स लगाए हैं। अच्छे टच में है इस सीज़न में राहुल केने, 2 गेंदों में लगातार 2 छक्के। टीम का स्कोर अब 71 रन 3 विकेटों के नुकसान पर। रविश ने वहाँ पर बातचीत की है अपने गेंदबाज से। सिद्धार्थ रावटे एक युवा खिलाड़ी है, लगातार आगे रखने की कोशिश हो रही है और कहीं ना कहीं अब महंगे साबित होते हुए। अगली गेंद लेफ्ट आर्म राउंड द विकेट, इस बार पीछे रखा, इस बार पुल कर दिया है। एक और बेहतरीन स्ट्रोक, एक और छक्का। काय फटका आहे ते समाचार, खरपूस समाचार घेत असताना पहिले 2 बॉल जर आपण पाहिले तर फक्त 3 रन आले होते आणि त्याच्या नंतरच्या 3 बॉलवर तुफानी फटकेबाजी। शॉर्ट बॉल होता, आउटसाइड ऑफ स्टंप थोडासा शफल झाला, मिड विकेटला पुल केला, पुल पॉवरफुल होता, दमदार होता, बॉल सीमा पार राहुलच्या बॅटमधून आणखीन एक षटकार। क्या कमाल के शॉट्स खेल रहे हैं, ये देखिए गेंद को नींबू बना दिया उन्होंने, इतनी ऊपर गेंद चली गई थी। 3 गेंदों पर लगातार 3 छक्के, एक तरह से गेंद को पंख लगा दिए हैं राहुल केने ने। और गोरसई के खिलाड़ी काफ़ी खतरनाक होते हैं। रन संख्या उछलती हुई 77 रन 3 विकेटों के नुकसान पर। अभी भी 7 गेंदें पारी में शेष है। ये काफ़ी प्रोडक्टिव ओवर साबित होता हुआ जागृत मराठा रानाल टीम के लिए। इस मैच जो भी टीम जीतेगी उनको मौका मिलेगा बॉल आउट में खेलने का। आणि 12वा फलंदाज ठरलाय ज्याने सलग 3 बॉलवर 3 षटकार ठोकलेत या स्पर्धेमध्ये। ओवर की आखिरी गेंद क्रीज के कोने से इस बार सीधे बल्ले से लॉफ्ट कर दिया है। लॉन्ग ऑन पर शाम मौजूद है और कोई गलती नहीं। एक आसान सा कैच, अच्छी पारी खेलने के बाद राहुल केने पेविलियन की राह पर।
ही लाईन चांगली होती, अगदी फॉलो केलं बॅट्समनला, थोडंसं पायामध्ये टाकण्याचा प्रयत्न होता शेवटचा बॉल आणि तसं झालं देखील. आणि ऑन साईडला एलिव्हेशन थोडंसं कमी मिळालं या फटक्यामागे, तिथे तैनात होता श्याम. चुकी झालेली नाहीये श्यामकडून आणि अखेर यश मिळतंय सिद्धार्थ रापटेला. फलंदाज बाद होतोय राहुल केने, परंतु त्याने त्याचं काम केलं हे म्हणायला हरकत नाहीये. जी हाँ, अब एक कैमियो आप कह सकते हैं. 4 गेंदों में 18 रन बनाकर आउट हुए हैं. लगातार 3 छक्के उन्होंने लगाए अपनी पारी के दौरान. उनको और यहाँ राहुल हमारे साथ साइडलाइन पे जुड़ते हुए चेहरे की मुस्कान बता रही है कि आप बहुत खुश हैं अपने परफॉर्मेंस के साथ. 3 बॉल पे 3 छक्के, क्या कहना है आपका? कुछ नहीं, खाली हमको 12 बॉल में 5-6 मारने का था. 3 तो लगे, अभी 2 बाकी है. प्रीतम बारी और पपेदा है, मारेंगे. तो मोटिवेट करके जा रहे हैं आप बैठने के लिए अपने मित्रों के साथ, तालियां बजा रहे हैं इतनी ज़्यादा. अच्छा, वहाँ पे ना रिकॉर्डिंग हो रही है, अपने फैमिली को, अपने सारे शुभचिंतकों को कुछ बोल दो, थैंक यू वगैरह. धन्यवाद. थैंक यू सो मच. आप बैठ सकते हैं. थैंक यू प्रेरणा. 77 रन 4 विकेटों के नुकसान पर 5 ओवर का खेल समाप्त हो चुका है. समय के मामले में अंपायर वार्न करते हुए इस समय एसके एंटरप्राइजेस टीम के कैप्टन को समय के मामले में सहयोग करना होगा. 6 गेंदें अभी भी पारी में शेष है. और जैसे राहुल ने बताया कि 5-6 छक्के लगाने का इरादा था, तो उनका बची हुई 12 गेंदों में 1 ओवर में 3 छक्के आ गए. बिल्कुल उनके मन मुताबिक बल्लेबाजी की है उन्होंने. अब बारी है प्रीतम बारी और पप्या खारीक की. काय कॅल्क्युलेशन केलं होतं, याच्यावरून समजतं की प्रत्येक संघ कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळण्यासाठी इथे उतरलाय. भिवंडी प्रीमियर लीग एक मोठी स्पर्धा आहे. अशा परिस्थितीमध्ये शेवटच्या 12 बॉलमध्ये कमीत कमी 5 षटकार आम्हाला मारायचे आहेत, हे कॅल्क्युलेशन करून मैदानामध्ये संघ उतरला. म्हणजे त्याच्यामध्ये काय की 30 धावा कमीत कमी आल्या पाहिजे 12 चेंडूमध्ये. हा कॅल्क्युलेशन त्यांच्या माध्यमातून केला गेला आणि त्याच्यामध्ये आतापर्यंत यश आलंय. 3 षटकार आलेले आहेत, आता 2 मारायचे आहेत. तसा प्रयत्न होईल का हे पाहायचं आहे शेवटच्या ओव्हरच्या दरम्यान. कुणाल, आपको नहीं लगता है कि टॉस भी महत्वपूर्ण था इस मैच का, और जो डिसीजन लिया गया है पहले फील्डिंग करने का अभी तक उतना उचित साबित हुआ नहीं है. नॉकआउट मैच है, प्रेशर वाला मैच है, पहले बैटिंग करना कहा जाता है कि थोड़ा अच्छा रहता है. हो, अगदी बरोबर, मी अगदी सहमत आहे. अशा परिस्थितीमध्ये बॅटिंग केल्यानंतर जर तुम्ही एक चांगली धावसंख्या उभारली तर विरोधी टीमवर दबाव येऊ शकतो सेकंड इनिंगमध्ये. हालांकि ये ज़रूरी नहीं है कि पहले बैटिंग करने वाली टीम एक अच्छा स्कोर बनाती है तो जीती जाएगी. इस बीपीएल में हम देख चुके हैं चैलेंज स्पोर्ट्स और द लायंस ऑफ देवा का मैच, ऐतिहासिक मुकाबला. 105 रन द लायंस ऑफ देवा ने बनाए थे अपने 6 ओवर्स में, लेकिन वो रन चेज किए गए बिलाल की शानदार पारी की बदौलत चैलेंज स्पोर्ट्स द्वारा. आखिरी ओवर लेकर अल्पेश चौधरी, सामने है प्रीतम बारी, और बारी पड़े है भारी. शानदार शॉट डीप मिड विकेट के ऊपर से 6 रन. नाही, या लेंथवर तुम्ही बॉलिंग करू शकत नाही प्रीतम बारीला. संध्याकाळी चहामध्ये खारी आणि सध्या मैदानामध्ये प्रीतम बारी याची चर्चा, त्याच्या बॅटमधून येतोय षटकार. प्रीतम बारी भी कोई लंबी पारी खेल नहीं पाए हैं इस मैच से पहले, लेकिन इस महत्वपूर्ण मुकाबले में वो एक लंबी पारी खेलते हुए अपनी टीम के लिए 14 गेंदों का सामना किया है, 28 पर पहुंच चुके हैं, 200 का स्ट्राइक रेट है. एक जिम्मेदाराना पारी, ये जिम्मेदाराना शब्द उनके लिए काफ़ी महत्वपूर्ण है क्योंकि ऑल इंडिया आइकॉन के तौर पर वो खेल रहे हैं और बिल्कुल अपनी जिम्मेदारी को समझा है उन्होंने. थोड़ा शांत रहे शुरुआत में, लेकिन अब आक्रमण करते हुए. हो, जबाबदारीपूर्वक आत्तापर्यंत तो खेळलेला आहे. पण म्हणतो ना, माझं कुटुंब माझी जबाबदारी, परंतु इथे माझा संघ माझी जबाबदारी. या मॅचमध्ये, या संपूर्ण स्पर्धेमध्ये आव्हान कायम ठेवायचं असेल तर चांगला खेळ करणं गरजेचं आहे आणि तो चांगला खेळ सध्या प्रीतम बारी करतोय. याच्या अगोदर आपण पाहिलं राहुल केनेने दमखम दाखवला, आता प्रीतमच्या बॅटमधून षटकार आलाय. चौको छक्कों में ज़्यादा डील किया है बल्लेबाजों ने जागृत मराठा रानाल की ओर से. 7 छक्के लगे हैं और 5 चौके. फ्लाइट दिया, कदमों का इस्तेमाल करते हुए लॉफ्ट कर दिया है काउ कॉर्नर के ऊपर से. एक और शानदार छक्का. चूक करत असताना अल्पेश, परंतु पदल आदित्य फुटवर्क पहा प्रीतम बारीचं. बॉलवर पोहोचण्याचा प्रयत्न पहा त्याचा. या बॉलवर स्पर्धेतला 492 क्रमांकाचा षटकार आणि त्याच्यानंतर काय ताकद, नजाकत, टायमिंग, तिन्ही गोष्टींचा मिलाप. बॉल सीमा पार, षटकार. काफ़ी धीमी गति से डाली हुई गेंद थी, गेंद को हवा दी थी वहाँ पर, लेकिन उस गेंद की हवा निकाल ली बैट्समैन प्रीतम बारी ने. राउंड द विकेट से अगली गेंद तेज़ किया इस बार, लेकिन बल्लेबाज से काफ़ी दूर वाइड. स्कोर आगे बढ़ता हुआ 90 रन. अभी भी 4 गेंदें शेष है, 100 का आंकड़ा नज़दीक आ रहा है. हा दबाव आहे. पहिले 2 बॉलचा हा दबाव होता. षटकार ठोकले 2, त्याच्यानंतर वेगाने टाकण्याचा प्रयत्न, तो देखील ऑफ स्टंपच्या खूप बाहेर. हा वाईड आहे. कई आइकॉन प्लेयर्स ने अर्धशतक जमाए हैं इस बीपीएल में. प्रीतम बारी के पास भी मौका है, डाउन द ग्राउंड लॉफ्ट कर दिया बॉलर के सिर के ऊपर से. कोशिश बढ़िया फील्डर की,
लेकिन गेंद रुकी नहीं है, गेंद सीमा पार, 4 रन। चांगला प्रयत्न लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून, परंतु यश आलेलं नाहीये या प्रयत्नांना. एवढी ताकद होती या फटक्यामागे. ओव्हर द बॉलर हेड सर्वाधिक सुरक्षित क्षेत्र मानलं जातं क्रिकेटच्या पटलावरचं, आणि अगदी ते क्षेत्र भेदण्याचा प्रयत्न होता प्रीतमचा, त्याच्यामध्ये त्याला यश मिळालंय. चौकार आलाय. टीमची धावसंख्या 94. देखिए माहिरा स्पोर्ट्स की कैप्टन से रिक्वेस्ट है एक बार फिर से कि आपको कमेंट्री बॉक्स से तुरंत संपर्क करना है, आपके गेंदबाजों के नाम देने हैं बॉल आउट के लिए. हुक करना चाहते थे, इस बार अच्छी गेंद रही, बीट किया बैट्समैन को. स्कोर 94 रन 4 विकेटों के नुकसान पर. ज़बरदस्त बल्लेबाजी देखने को मिली है जागृत मराठा रानाल टीम के बल्लेबाजों द्वारा. टॉस हार कर वे पहले बैटिंग कर रहे हैं, और ये देखिए कप्तान का चेहरा, शुमाइल सूसे थोड़े से निराश. अल्पेश एक बार फिर से दाहिने हाथ से राउंड द विकेट. अच्छी गेंद थी लेकिन उतना ही बढ़िया स्ट्रोक. बॉलर के बगल में से ड्राइव किया है, स्ट्रेट ड्राइव 2 की कोशिश, और यहाँ पर नहीं पहुँच पाए अपने क्रीज में पप्या खारिक, लेकिन उन्होंने अपना विकेट सेक्रीफाइस कर दिया है. वो भी चाहते हैं कि प्रीतम बारी के पास ही स्ट्राइक रहे. स्कोर 95 रन 5 विकेटों के नुकसान पर. आपण पहिले 80 वर चर्चा करत होतो, नंतर 90 वर चर्चा झाली. आता त्यापेक्षा पुढे जाण्याचा प्रयत्न केला, त्याच्यामध्ये देखील यश आलेलं आहे, आणि आता 100चा आकडा खुणावतोय, कारण अजूनही एक बॉल शिल्लक आहे. जी हाँ, आखिरी गेंद है, आखिरी गेंद पर छक्का लगता है तो 101 रन बनेंगे, और चौका लगता है तो 100 का टारगेट रहेगा कुणाल. आणि प्रीतम मोठ्या फटक्यासाठी जाईल, कारण शेवटचा बॉल आहे. शेवटच्या बॉलवर चौकार किंवा षटकार आला तर नक्की मॅजिकल फिगर 100च्या वर जाण्याचा प्रयत्न होईल, आणि चौकार लागला तर 100चं टार्गेट येईल. अंडर प्रेशर बहुत बढ़िया प्रदर्शन प्रीतम बारी का. आखिरी गेंद तान दिया आसमान में, लाजवाब स्ट्रोक डीप स्क्वायर लेग के ऊपर से गगनभेदी सिक्सर, और इसके साथ ही 100 का जो आंकड़ा है उसको छू लिया है, उसको पार कर लिया है. 101 रन कुल रन संख्या, 102 रनों का टारगेट इस मैच को जीतने के लिए एसके एंटरप्राइजेस के सामने. कलाइयों का कलात्मक उपयोग, जोरदार फ्लिक. और हमारे साथ यहाँ जागृत मराठा के कैप्टन साइडलाइन पे जुड़ते हुए 100 का आंकड़ा क्रॉस कर लिया है आपकी टीम ने, क्या कहना चाहोगे? बहुत खुशी हो गई, और आज हमको इन होने का है, बॉल आउट पे जाने का है, नहीं तो मैच हारेंगे तो बाहर जाएंगे. आज अगर आप, बहुत इंपॉर्टेंट मैच था आपके लिए, हार जाते तो बाहर जाते, लेकिन अभी भी चांस है आपका. बस इसके लिए तो ये रन हमारे लिए बहुत मायने रखते थे. कुछ ही टीम्स ने यहाँ पे 100 का आंकड़ा क्रॉस किया है, उनमें से एक आपकी टीम है. इतना अच्छा परफॉर्मेंस, इतना अच्छा बैक लिया है आपने. बार बार हाँ बोलो यार हाँ, ये बिल्कुल साबित कर दिया आपने. आज हमारा आइकॉन प्लेयर प्रीतम बारी बहुत अच्छा खेला, उससे बहुत उम्मीद थी, वो आज अपने पे खड़ा उतरा. आज आपको तो बहुत खुशी हो रही होगी, हमें भी बहुत खुशी हो रही है. थैंक यू सो मच. आप बैठ सकते हैं, एंड लेट्स गो टू द नेक्स्ट मॅच, नेक्स्ट इनिंग्स. थँक्यू प्रेरणाजी. साईडलाईनवर खूप चांगलं मत सुनीलजींनी सांगितलं की शेवटी का होईना आम्हाला जिंकायचंच आहे, बॉल आउटमध्ये जायचं आहे, आणि त्याच दिशेने आगेकूच पहिल्या डावामध्ये केलेलं आहे. आणि त्यानंतर आता एका मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करावा लागणार आहे एसके इंटरप्राइजेस या टीमला. बघा 18 संघ या भिवंडी प्रीमियर लीग सीझन 2 मध्ये खेळताना तुम्हाला पाहायला मिळेल. सर्व 18 संघांच्या संघ मालकांचं आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो, ज्यांनी आमच्या कमिटीवर विश्वास दाखवला. आमचे स्पॉन्सर्स 70-70 स्पोर्ट्स, फुल टॉस बॉल, A1 चिकन सेंटर, त्यानंतर ॲक्रेलिक आर्ट2 आणि त्यांच्या O2 लाईव्ह, आणि धनेश स्पोर्ट्स, आणि त्याच्या सोबतीलाच शुमाइल सुसे यांच्या माध्यमातून मुंबई तडकाच्या इसको नहीं पिया तो क्या पिया, त्यानंतर मिस्टर वासिमजी अन्सारी आणि अनीस अन्सारी यांचं रिअल स्टील ट्रेडर्स अँड लापाज ब्युटिक यांचं देखील आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. सर्व स्पॉन्सर्स ज्यांनी आमच्या या आयोजनावर विश्वास ठेवलाय, सर्व स्पॉन्सर्सचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय आणि आभार प्रकट करतोय आमच्यावर ठेवलेल्या विश्वासाबद्दल. स्वरूपात जे केक आम्ही खेळाडूंना देत होतो, द ड्रीम होम मेड केक, खरंच एक लज्जतदार असा केक आम्ही प्रत्येक वेळी मॅन ऑफ द मॅचच्या स्वरूपात देत होतो, त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. सोबतच आयकॉन खेळाडू जे 18 आयकॉन ऑल इंडिया ओपनचे आयकॉन होते, त्यांच्यासाठी एक चांगलं गिफ्ट हॅम्पर आम्हाला उपलब्ध करून दिले आहेत, ते म्हणजे मिस्टर फरहानजी पटेल महापोली. या सर्वांचं आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. 36 बॉल मजरजी आणि 102 धावांचं टार्गेट. आठवतो का तुम्हाला 105 धावांचा तो सामना जो कंप्लीट केला होता चॅलेंज स्पोर्ट्सने?
जी बिल्कुल, उस मुकाबले को कौन भूल सकता है, लेकिन उस मुकाबले को यहाँ पर दोहराना होगा एसके के बल्लेबाजों को। बिल्कुल बहुत बढ़िया टारगेट यहाँ पर सेट किया है जागृत मराठा ने। सभी बल्लेबाजों ने बहुत बढ़िया परफॉर्मेंस दिया, खास करके अगर हम प्रीतम बारी की बात करें जिन्होंने 45 रनों की बहुत ही बेहतरीन पारी खेली है और अपना बैट कैरी किया। 45 धावा आणि खरंच सुरुवातीला आपण जेव्हा समालोचन करत होतो मजरजी तेव्हा सावधानीने खेळत होते, संघाची गरज ओळखून खेळत होते. त्यानंतर मात्र पहिल्या डावाच्या उत्तरार्धामध्ये त्यांच्या बॅटमधून मोठमोठे फटके आले आणि त्यानंतर मात्र त्यांना थांबवणं जवळपास अशक्य झालं एसके एंटरप्राइजेसच्या बॉलर्सला. जी बिल्कुल, क्योंकि वो जानते थे ये मुकाबला बहुत ही महत्वपूर्ण है, इस मुकाबले में उनको जीत प्राप्त करनी है। वो देखते हुए वो पहले ओवर में, दूसरे और तीसरे ओवर में थोड़ा सा संभल कर खेल रहे थे. जब अपने आप को पूरी तरह से सेट कर लिया उसके बाद हमने देखा कि बड़े हिट लगाए उन्होंने. भिवंडी प्रीमियर लीग पर्व दुसऱ्याचे विद्यमान चेअरमॅन सन्माननीय संजयजी लक्ष्मण म्हात्रे लायन ऑफ भिवंडी यांचं देखील महत्त्वपूर्ण योगदान या स्पर्धेला लाभलेलं आहे. त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. एकूण एक सर्व मान्यवर ज्यांनी खारीचा वाटा उचलला या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी त्या सर्वांचा आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय कमेंट्री बॉक्सच्या वतीने, आयोजकांच्या वतीने. चला मॅच ऑन करायची आहे. जबरदस्त समालोचन गेल्या कित्येक दिवसापासून सिद्दीकजी भाबे म्हणा, कुणालजी दाते म्हणा, त्यानंतर हरीजी पंड्या, अजयजी घरत, राहुलजी भोईर, मजरजी खान सर्वांनी चांगल्या दर्जाचं समालोचन घर बसल्या प्रेक्षकांसाठी, खास करून आमच्यासाठी जेव्हा आम्ही घर बसल्या अनुभव घेत असतो, खूप चांगल्या पद्धतीचा अनुभव या प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून आम्हाला घर बसल्या घेता आलेला आहे. मॅच ऑन करायचं आहे. स्ट्राईकवर बॅटर असेल तो म्हणजे श्याम चौधरी आणि नॉन स्ट्राईकला बॅटर तुम्हाला पाहायला मिळतोय त्यांच्याच गावातला अल्पेश चौधरी. टेमघरला हे दोन्ही खेळाडू बिलॉंग करत असतात आणि बॉलिंग ट्रॅकवर खारबावची जान मिस्टर ऋषभ काटे जो आपल्या आगळ्या वेगळ्या शैलीमुळे सुप्रसिद्ध आहे भिवंडी परिसरामध्ये. जागृत मराठा वर्सेस एसके एंटरप्राइजेस 36 बॉल्समध्ये गरज आहे ती म्हणजेच 102 धावांची. तो दूसरी इनिंग की यहाँ पर शुरुआत होती हुई दोनों ही ओपनर बल्लेबाज श्याम चौधरी और अल्पेश चौधरी, एक तरफ रॉक ऑफ टेमघर तो दूसरी तरफ डायमंड ऑफ भिवंडी. गेंदबाजी की शुरुआत करेंगे ऋषभ काठे. जे घर बसल्या या प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. ही शेवटची मॅच नाही आहे आजच्या दिवसातली, यानंतर बॉल आऊट देखील असणार आहे. जर मॅच संपेल त्यानंतर टेलिव्हिजन सेट बंद करू नका, कारण यानंतर बॉल आऊटचा थरार देखील तुम्हाला अनुभवता येणार आहे प्रिन्स मूवीज या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून. ऋषभ सुरुवात करतोय या पहिल्या षटकाची. पंचांच्या उजवीकडून तो स्टार्ट घेतो. डावपुरा फलंदाज श्याम चौधरी स्ट्राईकवर असेल पहिला बॉल फेस करण्यासाठी. पहिल्याच बॉलला पुल केलाय, उडवलंय ताकदीचा नजराणा आणि बॉल जातो सीमारेषा पार. मिळतोय पहिल्याच बॉलवर पहिला षटकार. जी बिल्कुल, बहुत बढ़िया स्ट्रोक वहाँ पर श्याम चौधरी के बल्ले से आता हुआ. ये देखिए किस तरह से इस गेंद को वहाँ पर लगभग छठे स्टंप पर ये गेंद रही थी, लेकिन फेंक दिया उसे वाइड मिड विकेट के ऊपर से 6 रनों के लिए. बेहतरीन स्ट्रोक आता हुआ श्याम चौधरी के बल्ले से. रॉक ऑफ टेमघर, खरंच रॉक ऑफ टेमघर का म्हटलं जाते ते तुम्हाला पाहायला मिळालं. प्रेक्षक स्टँडमध्ये हा बॉल जातोय. पहिलाच बॉल मात्र जबरदस्त पद्धतीने खेळलाय आणि दाखवून दिलंय की आम्ही सुद्धा या चढाओढीमध्ये आहोत, आम्ही देखील या धावांचा पाठलाग अचूकतेने करू शकतोय. जी बिल्कुल, और ये जितने भी नाम दिए ये सिद्दीक भाबे सर ने नाम दिए, और जो भी कमेंटेटर चाहे हमारे भिवंडी का रहे या फिर बाहर का, वो नाम को उन्होंने दोहराया भी है. एक्झॅक्टली, महत्वाचं. आणि जी नावं दिल्यात त्या माध्यमातून त्याचा खेळ देखील होतोय. राऊंड विकेट. ऋषभ काटेचं कमबॅक गरजेचं होतं आणि ते कमबॅक केलं जाते. उजव्याच्या बाहेर बॉलला ठेवलं बघा, खूप चांगल्या पद्धतीने पिचिंग झाले. बॉल बाहेरच्या दिशेने टर्न देखील होताना तुम्हाला पाहायला मिळाला आणि आता कुठेतरी मनसुबा उद्ध्वस्त होतोय श्याम चौधरीचा. जी बिल्कुल, बहुत बढ़िया गेंद रही थी इस बार ऋषभ काटे की. अच्छा कमबैक देखने को मिला, जहां पिछली गेंद के ऊपर सिक्सर लगा, इस बार कोई रन नहीं. खूप चांगला रफ अँड टफ कॉन्टेस्ट नक्कीच तुम्हाला पाहायला मिळणार आहे. दोन्ही संघांसाठी नॉकआउट स्टेजेस आपण म्हणू शकतो. दोन्ही संघांना जिंकायचंच आहे आणि तसे प्रयत्न देखील दोन्ही संघातले खेळाडू करतात. ऋषभ काटे पुन्हा एकदा श्यामसाठी सज्ज होतोय. अपील तर केली गेलेली आहे. उत्साह जास्त होता बघा, किती वेगाने रिफ्लेक्सेस पाहायला मिळत आहेत सर्व क्षेत्ररक्षकांचे. हा बॉडी लाईन बॉल होता, शरीराला वेध घेऊन हा बॉल जातोय. दरम्यान लेग बायची एकदा तुम्हाला पाहायला मिळते बघा, उजव्या दिशेच्या खूप जास्त बाहेर. चांगलं निर्णय पंचाचा तुम्हाला पाहायला मिळतोय. जी बिल्कुल, बहुत बढ़िया गेंद रही थी. वहां पर सवाल जरूर पूछा गया था, लेकिन लाजवाब गेंद रही थी ऋषभ की. बहुत बढ़िया गेंदबाजी अब होती हुई गेंदबाज द्वारा.
या सामन्याच्या पहिला श्याम चौधरी आणि अल्पेश चौधरी दोघांच्या वैयक्तिक 81 धावा राहिल्यात, ही माहिती देत आहेत आमचे एक्सपर्ट स्कोरर साहिबा मोमीन. जी बिल्कुल, वाकई में साहिबा मोमिन सर और अल्पेश सर ने बहुत बढ़िया स्कोरिंग की पूरे टूर्नामेंट में. हर एक चीज़ हमें यहाँ पर दिखाई है और जब भी कोई बढ़िया स्कोरर हमारे साथ बैठता है तो कमेंटेटर का जो काम है थोड़ा सा आसान हो जाता है. 3 बॉल्सच्या नंतर धावसंख्या झाले बिनबाद 7 धावा. जवळपास 16 ते 17च्या धावगतीने खेळायचं आहे आणि त्या दिशेने आगेकूच करावं लागेल. आता स्ट्राईकवर तुम्हाला अल्पेश चौधरी पाहायला मिळते, जो एक जबरदस्त अनुभवाने परिपूर्ण असलेला फलंदाज आहे आणि त्याला आव्हान असेल ऋषभ काटेचं ओव्हर द विकेटनं. अवे फ्रॉम द बॉडी, पॉईंटच्या डोक्यावरून बॉलला बाहेर काढलाय. बॅकवर्ड पॉईंट रिजनमध्ये क्षेत्ररक्षक जाईपर्यंत 2 धावांचा कॉल आहे. 2 धावा पूर्ण केल्या जातील. फक्त 2 धावांवरच समाधान सुद्धा. 2 धावांची वाढ, धावसंख्या झाली बिनबाद 9 धावा. बहुत दूर से खेला था इस गेंद को, वहाँ पर अल्पेश चौधरी ने इनफील्ड को बीट करने की कोशिश की थी लेकिन उतनी बेहतर टाइमिंग नहीं रही थी. 2 रन जरूर आए इस गेंद के ऊपर. 2 रनों की मदद से स्कोर आगे पहुँचता हुआ 9 पर बिना किसी विकेट के नुकसान पर इसके स्पोर्ट्स. प्रत्येक बॉलवर मात्र तुटून पडण्याचा प्रयत्न या ठिकाणी दोन्ही बॅटरचा पाहायला मिळतोय, पण तितकीच चांगली गोलंदाजी या ठिकाणी आतापर्यंत ऋषभने दाखवले. पण यावेळेस बॉलला पुल केला, खाली क्षेत्र आहे, बॉल मात्र जातोय सीमा रेषा पार, मिळतोय चौकार. 4 धावा, धावसंख्या झाले ती म्हणजे 13. इस बार अल्पेश के बल्ले से बड़ा धमाका आता हुआ, पुल जरूर किया था. ये देखिए किस तरह से ये गेंद को खेला है कॉ कॉर्नर की दिशा में. 1 बाउंस में गेंद बाउंड्री के बाहर जाती हुई 4 रनों के लिए. फुल पॉवरफुल, सक्सेसफुल आणि मिनिंगफुल, कारण या 4 धावांची तितकीच गरज होती. धावसंख्या 13 वर जाऊन पोहोचले आणि हा शेवटचा बॉल देखील मजरजी तितकाच महत्त्वाचा आहे, कारण 17च्या धावगतीने धावांचा पाठलाग करायचा. त्यासाठी मात्र या शेवटच्या बॉलवर देखील एक मोठा फटका येणं तितकंच गरजेचं आहे. 31 बॉल्समध्ये 89 धावांची गरज विजयासाठी SK एंटरप्राइजेसला. ड्राईव्ह चांगली आहे, कव्हर रिजनमध्ये क्षेत्ररक्षक जातोय त्यापर्यंत पोहोचतोय. 2 धावांचा कॉल आहे. 2 धावा सहजतेने पूर्ण केल्या जातील कारण ते लांब क्षेत्र आहे आणि त्या क्षेत्रात क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत 2 धावा पूर्ण करण्याची संधी होती. संधीचा खूप चांगला उपयोग. पहिल्या षटकाची समाप्ती आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर SK एंटरप्राइजेस संघाची धावसंख्या झाली बिनबाद 15 धावा. जी, यहाँ पर पहले ओवर की समाप्ति पर हम स्कोर देखें तो 15 रन, जहाँ पर अल्पेश और श्याम चौधरी दोनों बल्लेबाज बहुत बढ़िया बल्लेबाजी कर रहे हैं और एक अच्छी शुरुआत मिली है इसके एंटरप्राइजेस को. यानंतर नक्कीच बॉल आउट होणार आहे NK एंटरप्राइजेस, त्यानंतर मायरा स्पोर्ट्स आणि या 2 संघामध्ये देखील चढाओढ अजूनही चालू आहे. नक्कीच दोन्ही संघ जिंकण्यासाठी प्रयत्न करत आहेत, कारण पहिल्या षटकामध्ये श्याम आणि अल्पेशची फलंदाजी खूप चांगली राहिली, कारण श्यामने 3 बॉल घेत 6 धावा बनवल्यात, अल्पेशने 3 बॉल घेत 8 धावा बनवल्यात. ऋषभने देखील विकेटचा शोध घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला होता, पण मात्र त्याला अपयश आलंय. अजूनपर्यंत विकेट मिळाली नाहीये. नवीन षटक हाताळण्याची जबाबदारी कोण स्वीकारतो हे पाहणं देखील तितकंच गरजेचं आहे, कारण योग्य तो ऑप्शनच तुम्हाला विजयाच्या दिशेने घेऊन जाऊ शकतो. तो ऑप्शन कुठला असेल, कुठला बॉलर यूज केला जाईल, तर ऑल इंडिया आयकॉन प्रीतम बारी याला उपयोगात आणलं जाते हाजी समज स्टँड 8 करून. अजूनही पॉवर प्लेचे षटक आहे. या षटकामध्ये देखील जास्तीत जास्त धावा गोळा करण्याचा प्रयत्न SK एंटरप्राइजेसचे फलंदाज श्याम चौधरी आणि अल्पेश चौधरी करणार आहेत. तर पाहूया त्यांच्या प्रयत्नाने यश मिळते का. हाजी समज स्टँड एंड कडून प्रीतम बारी सज्ज होतोय. लेफ्ट हँडेड बॅटर श्याम चौधरी स्ट्राईकवर असेल. जर आपण ऑफसाईडच्या क्षेत्ररक्षकांचा आढावा घेतला तर शॉर्ट थर्ड मॅन गलीला एक क्षेत्ररक्षक आहे, त्यानंतर पॉईंटला एक क्षेत्ररक्षक आहे, मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहे, ऑन साईडला पाहिलं तर आपण शॉर्ट फाईन लेग, त्यानंतर शॉर्ट लेग क्षेत्ररक्षक तैनात केलेला पाहायला मिळतात. हो, यावेळेस चान्स होता. हाऊ डिड यू मिस दॅट कॅच. हा कॅच घेणं खूप महत्त्वाचं होतं. एक हलकंसं एज लागून यष्टीरक्षकाच्या वरून बॉल फ्लाय होत होता. नक्कीच आपण रिप्लेमध्ये पाहिलं तर एक चान्स होता मजरजी, हा चान्स गेन करणं गरजेचं होतं. जी बिल्कुल, एक बहुत बढ़िया मौका आया था वहाँ पर, बहुत बढ़िया गेंद भी रही थी प्रीतम बारी की, लेकिन विकेट कीपर सुनील पाटिल के ऊपर से गेंद निकलती हुई अच्छी वहाँ पर गेंद रही थी प्रीतम बारी की. दूसरा ओवर लेकर आए. प्रयत्न चांगला होता खरं तर सुनीलचा, थोडासा कमी पडलाय, पण नक्कीच प्रयत्न जर अजून कठोर केला असता तर विकेट मिळू शकला असता. असो, यावेळेस खूप चांगल्या पद्धतीने बॉलला स्लाइस केलं जातंय बॅकवर्ड पॉईंट रिजनमध्ये. त्या ठिकाणी पप्पा आहे, त्याला बीट करून बॉल जातोय मागे, सीमारेषा पार, मिळतोय चौकार. 4 धावा. बहुत बढ़िया स्ट्रोक वहाँ पर श्याम चौधरी के बल्ले से आता हुआ, थोड़ा सा रुक कर उस गेंद को खेला शाम ने और बढ़िया रिजल्ट मिलता हुआ. ये देखिए किस तरह से अपने आप को रोका वहाँ पर और सही टाइम पर बढ़िया स्ट्रोक आता हुआ. 4 रन है इस गेंद के ऊपर. इस चौके की मदद से स्कोर आगे पहुँचता हुआ
19 पर। शेवटच्या क्षणापर्यंत वाट पाहिली, बॉलला येऊ दिला आणि खूप जवळून यष्ट्यांच्या जवळून हा बॉल एक्झिक्यूट केलाय. खूप चांगल्या पद्धतीने जागा बनवली आणि जागा बनवून बॉलला स्लाइस केलं जाते आणि या 4 धावा देखील तितकंच महत्त्वाच्या आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचते बिनबाद 19 वर. यावेळेस काहीसा कमी गतीने बॉल हाताळला होता. स्ट्रोक अगोदर कंप्लीट होतोय, बॉल थोडा उशिराने शरीराचा वेग घेतोय. हीच क्वालिटी आहे प्रीतम बारेची की लगेचच तो कुठल्याच फलंदाजाला हवी होऊ देत नाही. बघा आपण पाहू शकतोय स्ट्रोक अगोदर कंप्लीट होतोय, बॉल थोडासा उशिराने जातोय. जी बिल्कुल, बहुत बढ़िया गेंदबाजी यहाँ पर देखने को मिल रही है प्रीतम द्वारा। बल्लेबाजी भी आज बहुत बढ़िया कि 45 रनों की पारी खेली उन्होंने और अब गेंदबाजी में भी अच्छा परफॉर्मेंस। यावेळेस ऑन साईडला खेळायचं होतं क्रॉस बटेड. दरम्यान बॉल जातोय तो म्हणजेच मिड विकेट रिजनमध्ये एक धाव तर मिळणारच आहे. एका धावेची वाढ धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 20 या आकड्यावर. अजूनही खूप मोठा पल्ला पार करायचा. 102 धावांचं टार्गेट आहे, त्यापैकी 20 धावा झाल्या म्हणजे अजूनही 82 धावांचं टार्गेट पूर्ण करावं लागेल SK एंटरप्राइजेस टीमला. जी बिल्कुल, अभी भी यहाँ से 82 रन और चाहिए जबकि गेंद बची है 26। लेकिन अच्छी बात यह है कि दोनों ही ओपनर बल्लेबाज बहुत बढ़िया बल्लेबाजी करे, श्याम चौधरी और अल्पेश चौधरी। प्रीतम यावेळेस लेग साईडच्या दिशेने पिचिंग केली, बॉलला आतमध्ये वळवण्याचा नक्कीच प्रयत्न होता पण मात्र कुठेतरी कंट्रोल चुकला शोल्डरवरचा आणि त्यामुळे पंचांच्या माध्यमातून चेक केलं गेलं. वाईड बॉलची कोण एका धावेची वाढ धावसंख्या 1 ने पुढे जाते आणि पोहोचते 21-21. इस बार अपनी दिशा से भटके हैं वहाँ पर प्रीतम बारी। एक रन जरूर आता हुआ इस गेंद के ऊपर। यावेळेस मात्र स्लॉट मध्ये होता आणि बॉलला उडवलंय प्लॉटच्या बाहेर. मिड विकेट सीमारेषा क्लिअर करणारा हा दमदार असरदार षटकार. बढ़िया स्ट्रोक वहाँ पर पूरी तरह से रडार में आ गई थी गेंद, जहाँ पर मिड विकेट के ऊपर से इस गेंद को फेंक दिया है 6 रनों के लिए। बहुत बढ़िया बल्लेबाजी यहाँ पर देखने को मिल रही है अल्पेश चौधरी द्वारा। पूरे टूर्नामेंट में अल्पेश ने बहुत बढ़िया बल्लेबाजी की, एक अच्छा स्टार्ट दिया है अपनी टीम को। आता आपण म्हणू शकतो यशस्वी पाठलाग चालू आहे SK एंटरप्राइजेस टीमचा, कारण अजूनपर्यंत एकही विकेट डाऊन झाला नाही आहे. 11 बॉलचा खेळ झाला, 11 बॉल्समध्ये 27 धावा जोडल्या आहेत. कुठेतरी एक आत्मविश्वास दिसतोय या दोन्ही बॅटर्सचा. कुठेतरी आता खेळपट्टीवर जम बसवलाय आणि आता मोठमोठ्या फटक्यांची नक्कीच निवड त्यांच्या माध्यमातून केली जाते. बिनबाद 27 धावा आणि अजूनही बॉल खूप महत्त्वाचा आहे. फुलटॉस बॉल ज्यांनी आम्हाला बॉलची स्पॉन्सरशिप दिली त्यांचं देखील तितकंच महत्त्वपूर्ण योगदान या भिवंडी प्रीमियर लीग सीझन 2 मध्ये राहिलेलं आहे. तर फुलटॉस आणि फुलटॉस बॉल नक्कीच प्रत्येक वेळी चांगल्या पद्धतीने तुम्हाला खेळ होताना पाहायला मिळाला आहे आणि या बॉलच्या माध्यमातून चांगलं क्रिकेट देखील फलंदाजांना खेळता आलं आहे. फुलटॉस बॉल जी बिल्कुल, बहुत बढ़िया गेंद है फुलटॉस की जो गेंद है, और ये गेंद ऐसी है अगर गेंदबाज सही लाइन और लेंथ पर गेंदबाजी करे तो उनको फ़ायदा मिलता है। लेकिन अगर हम बल्लेबाजों की बात करें तो अगर बल्लेबाज भी अच्छी तरीके से बल्लेबाजी करे तो हम देख रहे हैं कि बहुत बढ़िया तरीके से वो स्ट्रोक भी लगा रहे हैं। एक्झॅक्टली, खेळपट्टी देखील गोलंदाजी साथ देते. आपण पहिल्या दिवसापासून पाहतोय काही ठिकाणी बॉल पडल्यानंतर खाली राहतोय, काही ठिकाणी वळण देखील मिळते. तर मात्र जर तुमच्याकडे कलात्मकता असेल आणि तुमची ग्रिपिंग बॉलवरची प्रॉपर असेल तर गोलंदाज सुद्धा या BPL मध्ये दमखम दाखवताना आपण गेल्या 8 दिवसांपासून पाहतोय. बिल्कुल वही देखने को मिला यहाँ पर। सुल्तान खान ने अब तक 12 विकेट हासिल किए, बहुत बढ़िया गेंदबाजी की है। और अगर हम बल्लेबाजों की बात करें तो सभी बल्लेबाजों ने यहाँ पर बहुत बढ़िया परफॉर्मेंस किया और जागृत मराठा ये 6ठी टीम बनी है जिसने 100 के आंकड़े को पार किए। आणि खरं तर बिलाल शेखचं कौतुक असायला हवं, कारण त्याने आतापर्यंत वैयक्तिक 255 धावा या भिवंडी प्रीमियर लीग सीझन 2 मध्ये बनवल्यात आणि त्याच्या आजूबाजूला कुठलाच फलंदाज पोहोचला नाहीये. तर अग्रक्रमावर बिलाल शेखच आतापर्यंत राहिलेला आहे. जी बिल्कुल, बिलाल शेख ने बहुत बढ़िया बल्लेबाजी की है। यावेळेस हुक करायचा होता, फटका चुकला, हवेत आहे बॉल, शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक तैनात केला गेला होता आणि महत्त्वपूर्ण फलंदाज या ठिकाणी अल्पेश चौधरी झेलचीच्या स्वरूपात बाद. तो बड़ा विकेट यहाँ पर गिरता हुआ अल्पेश चौधरी की पारी यहाँ समाप्त होती हुई। शॉर्ट गेंद थी और हुक करने की कोशिश की थी वहाँ पर अल्पेश ने। पहला ब्रेक थ्रो दिलाते हुए अपनी टीम को प्रीतम बारी। 27 धावा झाल्या आहेत आणि अजूनही 75 धावांची गरज आहे. खूप दूरवर जायचंय आणि दूरवर जाताना मात्र तसे मोठमोठे फटक्यांची निवड देखील तुमच्या फलंदाजांकडे असली पाहिजे. सध्याच्या घडीला जर पाहिलं तर फ्रंटफुटला आहे जागृत मराठा हा संघ आणि कुठेतरी बॅकफुटला अजूनही आहे. अल्पेश चौधरी जेव्हा बाद झाला तेव्हा एका चांगल्या फॉर्ममध्ये होता आणि त्याचं खेळपट्टीवर राहणं तितकंच गरजेचं होतं. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातोय तो म्हणजेच अक्षय पाटील, खारबावचा एक अष्टपैलू खेळाडू. आणि अक्षय पाटीलने देखील कित्येक वेळा जेव्हा संघ अडचणीत होता
तेव्हा त्याच्या ग्रामीण संघाला देखील तारलंय आणि तालुका क्रिकेटमध्ये देखील साई स्पोर्ट्स कारभार संघासाठी चांगला खेळ केलाय. तर आता पाहायचं आहे या महत्त्वपूर्ण कमजोर वेळेमध्ये त्याच्या माध्यमातून चांगला खेळ होतोय का मजरजी? जी हाँ, यहाँ पर अब अक्षय को हाथ खोलना होंगे। हालांकि इस टूर्नामेंट में उन्होंने अच्छी बल्लेबाजी की है अक्षय पाटिल ने। पहला विकेट गिरा यहाँ पर अल्पेश चौधरी के रूप में, जहाँ पर 14 रन बनाकर वापस लौटे। नक्कीच आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलं तर राहुल केणेने ऑल द बेस्ट केलंय अक्षयला. बघा भिवंडीचं क्रिकेट त्याचमुळे ओळखलं जाते. स्पोर्ट्समॅनशिप खूप महत्त्वाची असते जेव्हा तुम्ही क्रिकेट खेळता. मैदानाच्या आतमध्ये द्वंद्व झालं पाहिजे, पण मात्र मैदानाच्या बाहेर तुम्ही एकमेकांचे मित्र आहात आणि तेच कुठेतरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालंय. हे ॲप्रिसिएशन खूप महत्त्वाचं आहे. ग्रीट करणं तितकंच महत्त्वाचं आहे. चला, टाईमसाठी तुम्हाला आता वारंवार सूचना केली जाणार नाही. पंच देखील त्या ठिकाणी लक्ष देतात, दखल घेत आहेत. इन फ्रेम तुम्ही पाहू शकतात पप्प्याला गार्ड करतोय लॉंग ऑनला. यावेळेस पवनकडे ॲक्शनमध्ये तुम्हाला पाहायला मिळालेला आहे. दरम्यान पहिला बॉल जातोय तो म्हणजेच डॉट. तीसरे ओवर में अब पवन केने को बुलाया गया है, जबकि पहले 2 ओवर में जो रन बनाए इसके इंटरप्राइजेस ने वो 27 रन। डॉट गेंद के साथ ओवर की शुरुआत की है पवन ने। इस बार फुल टॉस गेंद और इस गेंद को भेज दिया है मिड विकेट के ऊपर से, गेंद जाती हुई 6 रनों के लिए। फुलटॉस आहे खास या ठिकाणी. फुलटॉस जर बॉल तुम्ही श्यामला द्याल तर त्या बॉलला मात्र तो पार करणारच आहे, मैदानाच्या बाहेर करणारच आहे. आणि तेच कुठेतरी चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. त्याच्या आवडत्या झोनमध्ये बॉलला फेकून दिलंय. फॉरवर्ड स्क्वेअर लेग रिजनमध्ये 6 धावांच्या वाढीने धावसंख्या जाऊन पोहोचते एसके एंटरप्राइजेस टीमची. 1 गडी बाद 33 धावा. जी बिल्कुल, फुल टॉस गेंद थी और उसको पनिश्ड किया है मिड विकेट के ऊपर से 6 रनों के लिए। सिक्सर की मदद से स्कोर तेजी से आगे बढ़ता हुआ 33 रन। अच्छी बल्लेबाजी यहाँ पर देखने को मिल रही है श्याम चौधरी द्वारा। अब तक 2 सिक्सर लगाए उन्होंने। धावसंख्येचा पाठलाग होऊ शकेल जर श्याम चौधरीच्या माध्यमातून असेच मोठे फटके समान कालांतराने येत राहिले तर नक्कीच धावांचा पाठलाग देखील अचूकतेने केला जाऊ शकेल. आणि तो आत्मविश्वास झळकतोय श्याम चौधरीच्या बॉडी लँग्वेजवर आणि तो आत्मविश्वास मात्र नक्कीच विजयाच्या दिशेने घेऊन जाऊ शकेल जर असाच खेळ राहिला तर. यावेळेस एज लागते, खाली क्षेत्र आहे, तितकंसं नुकसान होणार नाही आहे. धाव नक्कीच पूर्ण केली जाईल. शॉर्ट लेग रिजनमध्ये हा बॉल अडवला जाईल. तोपर्यंत एक धाव मिळते, एका धावेची वाढ, धावसंख्या जाते 34 वर. बिल्कुल, इस बार अच्छी गेंद रही थी, शॉर्ट गेंद रही थी और मिस टाइम स्ट्रोक खेला है वहाँ पर श्याम चौधरी ने। 1 रन जरूर आएगा इस गेंद के ऊपर। अच्छी वापसी यहाँ पर देखने को मिली इस बार पवन द्वारा। अब तक 3 गेंदों में 7 रन खर्च किए उन्होंने। 21 बॉल्समध्ये 68 धावांची गरज आहे. 68 रन स्टील रिक्वायर्ड टू विन इन 21 बॉल्स. आता बॉल्स मात्र हळूहळू कमी होत चालले, त्यामुळे मात्र जर आव्हान सोपं करायचं असेल तर प्रत्येक बॉलवर मात्र मोठे फटके येणं तितकंच गरजेचं आहे. इस बार ऑन साइड की दिशा में वहाँ पर बड़ा स्ट्रोक खेलना चाहते थे बल्लेबाज अक्षय। बहुत ज़्यादा बाहर की तरफ कटती हुई पवन की ये गेंद, अतिरिक्त रूप में बढ़ोतरी होती हुई। पवन केने मीडियम पेस बॉल तितक्याच ताकदीने फेकतो आणि तितक्याच ताकदीने टर्न देखील करतोय. इस बार फोर्स किया है लॉन्ग ऑफ की दिशा में वहाँ पर, और अक्षय की पारी यहाँ पर समाप्त होती हुई। दूसरा विकेट गिरता हुआ एसके इंटरप्राइजेस का अक्षय पाटिल के रूप में। बॉलची लाईन न ओळखता शरीरापासून दूर होऊन खेळण्याचा भुर्दंड बसतोय आणि त्याचमुळे कुठेतरी ताकद तितकीशी जनरेट करता आली नाही अक्षय पाटीलला आणि त्याचा विकेट डाऊन होतोय. आणि हा विकेट असेल दुसरा धावसंख्या 35 असताना. आणि आता मात्र कुठेतरी चिंताजनक बाब, चिंतेचं सावट एसके एंटरप्राइजेस संघाच्या पॅव्हिलियन बॉक्समध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. तो अक्षय इस वक्त निराश कदमों से वापस लौटते हुए, हालांकि कोशिश बहुत बढ़िया की थी, फोर्सिंग करने की कोशिश की, लेकिन उतनी बेहतर टाइमिंग नहीं रही थी और कोई गलती नहीं की वहाँ पर लॉन्ग ऑफ पे खड़े हुए खिलाड़ी किशोर मुकादम ने। बंदे में है दम किशोर मुकादम. आता साईड लाईनला प्रेरणाजी गुप्ता नक्कीच थोडीशी मतं घेतील अक्षय पाटीलची. नो कमेंट्स का इशारा करते हुए ओवर टू द कमेंट्री बॉक्स. थैंक यू पीजी। नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातोय सचिन गायकवाड. याने देखील एक काळ गाजवला आणि पुन्हा एकदा तो काळ परत आणण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये जातोय. आणि पाहूया तो खेळ, परिपक्व खेळ मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय का गायकवाड. जी बिल्कुल, बाबे सर रहते तो वो कहते हवा और दवा वाले बल्लेबाज, लेकिन अब यहाँ पर दोनों ही की ज़रूरत है। एक बार फिर से वहाँ अच्छी गेंद रही पवन की, अपने ही फॉलो थ्रू में गेंद को फील्ड करते हुए। ये देखिए किस तरह से ये गेंद रही थी, वाइड यॉर्कर। हळूहळू एसके एंटरप्राइजेस टीमला मगर मिठीमध्ये घेण्याचं काम करते जागृत मराठा. उसी बीच वहाँ पर हुक कर दिया इस गेंद को, खाली क्षेत्र में गेंद जाती हुई 4 रनों के लिए। बेहतरीन स्ट्रोक आता हुआ श्याम चौधरी के बल्ले से।
3 ओवर की समाप्ति पर हम स्कोर देखें मनीष सर तो अब तक जो बना है 39 39 रन, जहां पर श्याम चौधरी इस वक्त बहुत बढ़िया बल्लेबाजी करे। अब आने वाले जो 3 ओवर है उसमें 63 रन और चाहिए इस मुकाबले को जीतने के लिए इसके इंटरप्राइजेस को। कमेंट्री बॉक्स में इस वक्त तब्दीली होती हुई कुणाल दाते सर और अजय घरत सर, अजय ग्रेट सर। थँक्यू मनीष पाटील अँड मजर खान. 39 धावा झाल्या 3 ओव्हरमध्ये. पहिल्या डावाचा जर उल्लेख केला तर 46 रन झाले होते 46. या डावामध्ये 39 धावा आल्या 13च्या सरासरीने, त्यामुळे थोडासा पिछाडीवर आहे संघ एस के एंटरप्राइजेस. जागृत मराठा पकड मजबूत करण्याचा प्रयत्न क्वालिफायसाठी नेक्स्ट राऊंडमध्ये आपण पाहणार आहोत. बॉल आउट त्याची तयारी जवळपास पूर्ण होत आलेली आहे आणि त्याच्यामुळे ग्रुप सी मजा आली. या ग्रुपमध्ये हा सामना किती महत्त्वाचा होता दोन्ही टीमच्या दृष्टिकोनातून. लक्ष चांगलं सेट झालं होतं. 102 रन 39 केलेले आहेत, म्हणजे अजूनही इथून पुढे 63 रनची आवश्यकता आहे. 63 येणाऱ्या 18 बॉलमध्ये सचिन गायकवाड आणि श्याम चौधरी. सचिनच्या विरुद्ध हा पहिला डॉट बॉल येत असताना 4थ्या ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी आलाय प्रीतम बारी. पहिलाच बॉल लेग कटर, चांगली उंची घेत गेला बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये. ही खासियत आहे प्रीतमची, इन कटर लेग कटरचा वापर खूप चांगला आणि वेगाने करतो. यावेळेला फुल टॉस होता, पायावर आदळलाय, पंचाकडे अपील केली प्रीतमने, फेटाळलेली दिसते अपील. तत्पूर्वी 1 रन मिळेल. लॉंग लेगला बॉल टर्न होत होता, लेगस्टम्पच्या बाहेर होता हा बॉल असं पंचांचं मत आहे. आणि हा सामना संपल्यानंतर दोन्ही टीम लक्षात घ्या कोणीही आतमध्ये जाणार नाही. सिद्दीक भाबे त्यांच्या अंदाजामध्ये सांगायचं झालं तो कोई भी अंदर नहीं जाएगा. बिल्कुल, क्योंकि इस मुकाबले के बाद बॉल आउट रहेगा. मुकाबला चाहे कोई भी जीते, कोई भी अंदर नहीं जाएगा. 40 धावा झाल्यात फलकावर. रन फलकावर आहेत. ओहो, चांगला बॉल, गती थोडीशी कमी केली. यॉर्करचा प्रयत्न होता, कमी गतीने टाकलेला हा यॉर्कर थोडासा बुचकड्यात पडलाय. बॅट्समन मी म्हणेन, बॅटर मी म्हणेन, श्याम चौधरी याच्यासाठी जाणला जातो प्रीतम. जी बिल्कुल, बहुत बढ़िया गेंद रही थी. एक बार फिर से वहां पर प्रीतम बारी की 2 पैरों की दरार में से गेंद फरार होती हुई. हा देखील कमी गतीने टाकलेला होता ऑफ कटर, परंतु यावेळेला लपेटला अक्षरशः आणि बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्लॉक स्वीप करत असताना श्याम चौधरीच्या बॅटमधून आलाय हा षटकार. बहुत बढ़िया स्ट्रोक वहां पर. ये देखिए, बिल्कुल सही कहा आपने कि लपेट के मारा है. सिक्सर की मदद से स्कोर तेजी से आगे दौड़ता हुआ 46. फिंगर थोडेसे रोल केले, गती कमी केली, परंतु श्याम चौधरी तयारच होता या फटक्यासाठी. चांगलं टायमिंग त्याच्या बॅटमधून. षटकार येतोय. अजूनही 56 रन करायचे आहेत. बॉल आता तुमच्याकडे शिल्लक असतील 14, म्हणजे प्रत्येक बॉलवर चौकार. 46 धावा झाल्यात 46. श्याम चौधरी त्याच्या बॅटमधून 28. श्यामला आता अजून वेगाने रन करण्याची आवश्यकता आहे. प्रीतम बारीच्या विरुद्ध 18 धावा आतापर्यंत प्रीतमने खर्च केले. 10 बॉल त्याने टाकून झालेले आहेत त्याच्या स्पेलचे. एक फलंदाज बाद करण्यामध्ये त्याला यश आलंय. हा देखील लॉर फुल टॉस टर्न केलाय बॉल. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये, तिथून फक्त 1 रन मिळेल श्याम चौधरीच्या खात्यामध्ये. या सिंगलच्या जोरावर 47 रन स्कोरबोर्डवर. अच्छी गेंद रही थी इस बार प्रीतम बारी की, जहाँ पिछली गेंद के ऊपर बहुत बढ़िया स्ट्रोक लगाया था श्याम चौधरी ने. इस बार सिर्फ सिंगल आता हुआ इस गेंद के ऊपर. अब यहाँ से इक्वेशन ये है कि 13 गेंदें बची और 55 रन चाहिए. बिल्कुल वही पारी को दोहराना होगा जो महेंद्र मागे ने खेली थी और भावेश पवार ने. चांगली बॉलिंग. श्याम चौधरीचे देखील 110 रन पूर्ण झालेले आहेत या BPL मध्ये, अशी माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली जाते. चिरागचे देखील रन पूर्ण झालेले आहेत. भावेशचे देखील 100 रन पूर्ण झालेले आहेत. हे सर्वच खेळाडू खूप चांगल्या पद्धतीने खेळले त्या भिवंडी प्रीमियर लीगमध्ये. 4 ओव्हरचा खेळ संपला. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 47 धावा झाल्यात 47. आणि आता या मॅचमध्ये 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 102 रनच्या लक्ष्याचा पाठलाग. 47 धावा फलकावर आहेत. 55 धावांची आवश्यकता.
बिल्कुल, अब यहाँ से 12 गेंदें बची और 55 रन चाहिए इस मुकाबले को जीतने के लिए। मोस्ट रन या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय भिवंडी प्रीमियर लीगमध्ये बिलाल शेख 155 धावा, थॉमस डायस त्याच्यानंतर 167 धावा, त्यानंतर आपण महेंद्र मागेला पाहतो 135 धावा त्याने केल्यात, केतन मात्रेने देखील 131 धावा केलेल्या आहेत, प्रणय पाटील 128 धावा, चिराग माळीने 122 धावा, भावेश पवारने 110 धावा केल्या, श्याम चौधरी ज्याचा उल्लेख मी मगाशी केला त्याने 110 धावा केल्यात, किरण पवार 109 रन आणि अक्षय कासार यांनी अर्धशतक ठोकलं होतं ते आठवणीत आहे माझ्या आणि त्याने 107 धावा केलेल्या आहेत. 255 धावा बिलालने केल्या त्या स्पर्धेमध्ये सर्वाधिक जास्त रन. जी बिल्कुल, बिलाल शेख ने 255 रन बनाए और एक ऐसी टीम है उसी बीच वहाँ पर देखना इस गेंद को खेल दिया है श्याम चौधरी ने, गेंद बाउंड्री के बाहर जाती हुई 6 रनों के लिए. द लॉयंस ऑफ देवा उनके 2 खिलाड़ी है जिन्होंने 100 रन के ऊपर बनाए, एक थॉमस डाइस और प्रणय पाटिल. हा प्रणय पाटीलचा देखील चांगला खेळ पाहायला मिळाला, परंतु इथे एक चांगला फटका श्याम चौधरीच्या बॅटमधून बॉलला पाठवलं त्याने लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा उत्तुंग षटकार येतोय, मॅचमध्ये शिरकाव करता येऊ शकतो, आक्रमण करावं लागेल. 55 धावा करायच्या होत्या, त्याच्यातून आता एक षटकार कमी झालाय, अजूनही 49 रनची आवश्यकता आहे. 11 बॉलचा खेळ शिल्लक, म्हणजे इथून कमीत कमी 8 षटकार मारावे लागतील. तो प्रयत्न करावा लागेल, श्यामकडे क्षमता आहे. दुसऱ्या बॉलवर बीट केलंय, रॉंग वन, बॉलला बाहेर वळवलेला आहे, सरळ विकेट कीपरचा वेध घेतला जातो आणि डॉट बॉल. बिल्कुल, ये खास बात रहती है पवन की, जब पिछली गेंद के ऊपर उनको सिक्सर लग रहा तो अगली गेंद अच्छी भी रहती है उनकी. यानंतर यॉर्करचा प्रयत्न होता, श्याम 1 रन घेण्याचा प्रयत्न इथे दाखवतो आणि 1 रन मिळताना दिसेल. अर्धशतक इथे साजरं होऊ शकतं श्यामचं ज्या पद्धतीने तो खेळलाय, परंतु सामन्यामध्ये जर पाहिलं तर पकड आता मजबूत होत चाललेली आहे जागृत मराठा या टीमची. डिफेंडिंग चॅम्पियन आता या स्पर्धेमध्ये त्यांचं आव्हान कायम ठेवतील का हे पाहायचंय. टर्न अँड बाउन्स, काय बॉल टाकला इथे पवन केनेने. A1 पवनचा A1 बॉल. जी बिल्कुल, बहुत बढ़िया गेंदबाजी यहाँ पर पवन द्वारा, नहीं कहीं ना कहीं सचिन स्ट्रगल कर रहे. हा वाईट बॉल असेल, भरपूर बाहेर टाकला आता हा बॉल पवनने. पंचांचा इशारा, हा वाईट बॉल. एक्स्ट्रा रन मात्र मिळताना दिसते. श्याम चौधरी 36 वर खेळतोय, सचिन खातं उघडायचं अजूनही. मागे जाईल बॉल, क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये, लॉंग लेगला येईल तोपर्यंत 1 धाव मिळते सचिनच्या खात्यामध्ये. त्याचं खातं उघडलंय या सिंगलच्या जोरावर. रन झालेले आहेत 56. 56. श्याम चौधरी आता स्ट्रायकिंग एंडला. टर्न केलाय बॉल, क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये, नाही पोचू शकणार आणि श्यामच्या बॅटमधून येतोय हा चौकार. बिल्कुल कुणाल सर, अब ऐसा लग रहा है कि इस मुकाबले को पूरी तरह से पकड़ बना ली है जागृत मराठा ने. अब इस मुकाबले में एक ही चीज़ रह गई है कि श्याम चौधरी अपना अर्धशतक पूरा करते हैं या नहीं, ये देखने वाली बात रहेगी. हो, 10 रन दूर आहे अर्धशतकापासून या मॅचमध्ये आणि मॅच जिंकण्यासाठी 42 रनची आवश्यकता आहे. 6 बॉलचा खेळ शिल्लक आणि 42 रन करायचे आहेत. 60 रन फलकावर आहेत. 5 ओवर की समाप्ति पर हम स्कोर देखें तो 60 रन, अब 6 गेंदें बची और 42 रन 42 यहाँ से चाहिए इस मुकाबले को जीतने के लिए. एसके इंटरप्राइजेस सीज़न 1 की चैंपियन टीम कहीं ना कहीं अब यहाँ पर इस बीपीएल से बाहर होती हुई नज़र आ रही है, क्योंकि काफ़ी मुश्किल इक्वेशन है. हो, कठीण आहे हे काम आणि पहिल्या सीझनमध्ये खूप चांगला खेळ केला होता, परंतु टॉस जिंकल्यानंतर इथे बॉलिंग करण्याचा निर्णय कॅप्टन स्माईल शुशेने घेतला होता आणि कुठेतरी तिथे सर्वाधिक मोठी चूक त्याच्या टीमने केली. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं जागृत मराठा, आज काय जागरूकतेने त्यांनी खेळ केला या मॅचमध्ये. त्यांना माहिती होतं इथून हारलो तर या स्पर्धेच्या बाहेर जाऊ. फलंदाजांनी धावा केल्या, एक मोठं टार्गेट सेट केलं आणि त्याचा पाठलाग करत असताना पूर्णपणे दबावामध्ये खेळला एसके एंटरप्राइजेस हा संघ या स्पर्धेच्या दरम्यान. 6 बॉल आणि 42 रन. पहिला बॉल टर्न चांगला मिळाला, स्विंग अँड मिस अशी परिस्थिती, बॉल बाहेर निघाला, सचिनला बीट करून जातो विकेट कीपरच्या हातात. लेकिन कुणाल सर, एक चीज़ ये भी आपने नहीं देखी कि इस मैच में सुल्तान खान काफ़ी महंगे साबित हुए. 33 रन उन्होंने लुटाए, जबकि 2 विकेट हालांकि लिए, लेकिन 33 रन लुटाए. सुल्तान खान जिस तरह के गेंदबाज है, ये 33 रन को शोभा नहीं देते. हा, अगदी बरोबर उल्लेख केला तुम्ही.
धावा तर आल्या, परंतु आपण पाहतोय फलंदाजांनी देखील इथे तो दमखम दाखवलेला नाहीये. बाईचा इशारा येते पंचांच्या माध्यमातून. 102 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी पॉवर प्लेमध्ये रन पाहिजे होते. पॉवर प्लेमध्ये 27 धावा या टीमने जोडल्या, परंतु त्यानंतर कमबॅकच होऊ शकलेलं नाहीये या टीमचं. जी बिल्कुल, यहाँ पर शाम चौधरी अभी भी बहुत बढ़िया बल्लेबाजी कर रहे और अच्छा साथ दे रहे थे अल्पेश चौधरी, लेकिन उसके बाद हमने देखा कि अक्षय पाटिल कुछ खास नहीं कर पाए, सिर्फ 0 रन बनाकर लौटे, लेकिन उसके बाद से रन बनना मानो बंद से हो गए है. आता फक्त औपचारिकता शिल्लक राहिली आहे या मॅचची असं म्हणायला हरकत नाहीये. पहिल्या 2 बॉलवर फक्त 1 रन आली आहे. 42 करायच्या होत्या, आता 41ची आवश्यकता आहे. 4 बॉलचा खेळ शिल्लक. हा बॉल जाऊ दिला, पंचांचा इशारा येतोय, हा वाईट बॉल असेल, एक्स्ट्रा रन. लास्ट ओवर के लिए किशोर मुकादम है. किशोर मुकादम की हम बात करें तो जब गोरसाई ने महापौर चषक जीता था तो उसकी कैप्टनशिप वही कर रहे थे. पुढचा बॉल किशोरचा, यावेळेला फुलर लेनचा होता. श्याम चौधरीसाठी बॉल मागे चाललाय आणि पंचांचा इशारा येतोय. 22च्या स्वरूपामध्ये हा चौकार, एक्स्ट्रा 4 रन मिळतील. जी बिल्कुल, गेंद तो बहुत बढ़िया रही थी, लेकिन बल्लेबाज और विकेट कीपर दोनों को चकमा देती हुई गेंद निकलती हुई नॉन स्टॉप बाउंड्री के बाहर 4 रन. 3 बॉलचा खेळ आता फक्त शिल्लक आहे या मॅचमध्ये. 40 रनवर श्याम चौधरी सध्या मैदानामध्ये आहे. इथे देखील रन घेण्याचा प्रयत्न नाहीये. अर्धशतकापासून वंचित राहील का, हा देखील आता प्रश्न आहे. बजर 66 धावा फलकावर. जी बिल्कुल, अगर हम देखें तो अभी भी जो गेंदें बची है, 2 गेंदें और बची हुई है और 10 रन चाहिए यहाँ से श्याम चौधरी को अपना अर्धशतक पूरा करने के लिए. लक्ष्यापासून दूर आहे एसके एंटरप्राइजेस हा संघ. या वेळेला बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षक धावतायत बॉलच्या मागे. चांगलं क्षेत्ररक्षण, अर्धशतकापासून वंचितच राहील श्याम. ही परिस्थिती सध्या मैदानामध्ये, रन घेतलेली नाहीये. हाय तो डॉट बॉल. शेवटचा बॉल शिल्लक आहे. शेवटच्या बॉलवर चौकार आला. 44 धावा इथे पूर्ण केल्या श्यामने आणि हा सामना 31 रननी जिंकलेला आहे जागृत मराठा या टीमने. आता होईल बॉल आउट 3 टीमच्या दरम्यान आणि आता तिन्ही टीमचे 5-5 गोलंदाज तुमच्या समोर असतील. प्रीतम बारी मैन ऑफ द मैच, 45 रन बनाया और 45 और 1 विकेट लिया. 45 नॉट आउट और 1 विकेट. 45 नॉट आउट और 1 विकेट. अभी लगेगा ना? अब क्या लगेगा? 2 माइक है ना. सो लेडीज एंड जेंटलमैन, बहुत ही सस्पेंसफुल मैच यहाँ पर रहा है और अब हम आ चुके हैं लास्ट प्रेजेंटेशन ऑफ द डे 9. आज का ये जो लास्ट मैच रहा है, इसके मैन ऑफ द मैच का टाइटल लेके और ढेर सारे प्राइजेस लेके आपका स्वागत है BC4 एंड अल्ताफ वाली प्रेजेंस भिवंडी प्रीमियर लीग सीजन 2 में. ये नहीं देखा तो क्या देखा. वेल, आप कहीं पे भी चिपके हो अपने मोबाइल स्क्रीन्स पे, टीवी पे या फिर इस स्टेडियम में, मज़ा तो भरपूर आ रहा है यहाँ पे. और हम अनाउंस करने वाले हैं हमारे मैन ऑफ द मैच का नाम, बट उससे पहले गेस्ट्स हो, आपण सर्वप्रथम आमंत्रित करूया महेंद्र पाटील साहेबांना, जे खारबावचे सरपंच आहेत. त्यांना विनंती आपण या. त्यांच्याच बरोबरीने नितेश बाळा पाटील यांना मी आमंत्रित करतो. ग्रामपंचायत सदस्य आहेत खारबावचे आणि त्यांच्याच बरोबरीने उद्योजक करसन फुलोरे साहेब उपस्थित आहेत. त्यांना विनंती आहे. आणि त्यांच्याच बरोबरीने प्रदीप पाटील, जागृत मराठा राहणार या टीमचे ते संघ मालक आहेत. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय
प्रीतम बारी याला, ज्याने बॅटिंग करत असताना 45 धावांची खेळी केली आणि गोलंदाजीमध्ये एक फलंदाजाला बाद केलं. तर मॅन ऑफ द मॅच खेळाडू ठरलेला आहे प्रीतम बारी. क्या बात है. तमाम गेस्ट्स का हार्दिक स्वागत है. और प्रीतम, तो हमारे तमाम गेस्ट्स यहाँ पर गिफ्ट्स लेके, और गिफ्ट्स के बारे में मैं क्या कहूँ, ये ड्रीम होम मेड केक जो है और लपास बुटीक की तरफ से इतने दिनों से शर्ट्स पे शर्ट्स दी जा रही है, इतनी प्यारी ट्रॉफी और इतना प्यारा गिफ्ट आ चुके हैं. प्रीतम मैन ऑफ द मैच हमारे बीच. करसन फुलोरे साहेबांना मी विनंती करेन आपल्या शुभ हस्ते सर्वप्रथम आपण हे गिफ्ट हॅम्पर प्रीतम बारीला द्यायचं आहे. वेल प्लेट प्रीतम. यानंतर आदरणीय प्रदीप पाटील साहेब यांना मी विनंती करेन आपल्या माध्यमातून लापास ब्युटीकडून हा आकर्षक शर्ट देऊन सन्मानित होईल. अनिस अन्सारी आणि वसीम अन्सारी यांच्या माध्यमातून पुरस्कृत केला गेलेला. यानंतर मी विनंती करतो नितेश बाळा पाटील यांना द ड्रीम होम केककडून हे केक तुम्हाला इथे देण्यात येत आहेत. ग्रामपंचायत सदस्य आहेत नितेश बाळा पाटील साहेब, आणि त्यानंतर महेंद्र पाटील साहेब जे खारबावचे सरपंच आहेत, त्यांच्या शुभ हस्ते अक्रॅलिक आर्ट 2 चे पल्लनभाई यांच्या माध्यमातून ही देण आकर्षक BPLची ट्रॉफी देऊन त्यांचा सन्मान होतोय. सर्व मान्यवरांचा आभार, विजेत्याचं अभिनंदन. आणि आमच्या बरोबर आता जोडले जात आहेत प्रीतम बारी. प्रीतम मैन ऑफ द मैच, ये जब अपने नाम के आगे आप सुनते हैं मैन ऑफ द मैच तो कैसा फील होता है? गए साल तो मैंने भिवंडी प्रीमियर लीग में 2 बार मैन ऑफ द मैच लिया था. अभी हमारा लास्ट मैच था और हमारे कैप्टन ने मेरे को भरोसा किया कि तू ओपन कर, तेरा बैटिंग नहीं हो रहा पीछे, तो मेरा कैप्टन ने किया वैसे मैंने उसको काम करके. तो अब आपकी हैट्रिक हो गई है मैन ऑफ द मैच की. घर पे जब आप जाके बताते हो कि मैं मैन ऑफ द मैच जीत के आया, तो मम्मी पापा का क्या रिस्पॉन्स रहता है? रिस्पॉन्स तो कुछ नहीं रहता है, लेकिन अच्छा रहता है कि परफॉर्मेंस कैसा किया, अच्छा बैटिंग किया कि नहीं, बॉलिंग डाला कि नहीं, ऐसा वैसा. किसको डेडिकेट करना चाहोगे ये विन? मेरे तो अभी सोचा नहीं है मैंने. थैंक यू सो मच. ज्या पद्धतीने तुला गिफ्ट मिळालेले आहेत मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जिंकल्यानंतर, आणि मला वाटते ज्या तुमच्या सौभाग्यवती आहेत, ज्या वहिनी आहेत, त्यांचा काल वाढदिवस होता, आज हे सर्व गिफ्ट त्यांना तुम्ही द्याल का? हो नक्कीच देईल, नक्की. या स्पर्धेमध्ये खेळत असताना कसं वाटलं? ज्या पद्धतीने हा सामना खूप महत्त्वाचा होता जागृत मराठा टीमसाठी, आणि आज सलामीला तुम्हाला पाठवण्यात आलं, याच्या मागे निर्णय तुमच्या कॅप्टनचा होता की तुम्ही सांगितलं होतं मागे माझी कुठेतरी फलंदाजी होत नाही, कुठेतरी मला प्रमोशन देणं गरजेचं आहे? नाही, ही स्टार्टिंग आमची कॅप्टनची होती, कारण की तुझी मागे बॅटिंग होत नाही मिळत तर ओपन कर तू मग जे होते बघू. मग आज मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार अतिशय महत्त्वाच्या मॅचमध्ये तुला मिळालेला आहे. काय भावना आहेत तुझ्या? कारण मागे देखील मागच्या सीझनमध्ये तू खूप चांगला खेळला भिवंडी प्रीमियर लीगमध्ये, यावर्षी जागृत मराठामध्ये खेळत असताना तुला कसं वाटतंय? और ऐसा वैसा नहीं, 100 के पार हो के ये आपको स्कोर के बाद मिला है मैन ऑफ द मैच. जागृत 11 टीममधून मला भरत मेहर सरांनी सांगितलेलं, आणि ॲक्च्युली मी चॅलेंजर स्पोर्टमध्ये खेळतो, पण काही कारणानुसार मी थोडा त्या टाईमाला जमलं नाही, म्हणून मी जागृत 11मध्ये खेळलो. चला, खूप साऱ्या शुभेच्छा आहेत प्रीतम. हा होता या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मैच. और आपके लिए और भी प्राइजेस का सिलसिला खत्म नहीं हुआ है. ये है भिवंडी प्रीमियर लीग. यहाँ पे प्राइजेस आप लेते लेते थक जाएंगे, लेकिन हम आपको प्राइजेस देते देते नहीं थकेंगे. फरहान पटेल यांच्या वतीने देखील ऑल इंडिया आयकॉनचा आपण सन्मान केलेला आहे. 18 टीमचे 18 आयकॉन आणि त्यांचा सन्मान इथे केला जातोय.